महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035। या सगळ्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो। सगळ्यांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचं आहे। या कार्यक्रमाला आपण वेळेमध्ये सुरुवात करतोय। संध्याकाळी सगळ्यांना जायचं पण आहे। महासागर, नागपूर पोस्ट, युवा राष्ट्र दर्शन या महासागर मीडिया ग्रुपच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। महासागर जलसमृद्ध विदर्भ 2025 हे घेण्यामागचं कारण गंभीर होत असलेला विदर्भाचा पाणी प्रश्न आणि त्या पाणी प्रश्नावर चर्चा व्हावी, संवाद घडून यावा हा एक उद्देश होता। माध्यमं आता केवळ लिहून, अग्रलेख लिहून चालत नाही, तर प्रत्यक्षामध्ये कृतिशील कार्यक्रम हाती घेऊन माध्यमांनी वेगळेपण जोपासलं पाहिजे। या भावनेतून हा संकल्प संवाद या ठिकाणी आयोजित करतोय। आजही तुम्ही महासागरच्या सगळ्या पुरवण्यामध्ये पाहिलं असेल, विशेषांकामध्ये पाहिलं असेल, देवेंद्र फडणवीसपासून ते नितीन गडकरजी या सगळ्या मान्यवरांनी या विदर्भातल्या पाणी प्रश्नासंदर्भात विवेचन केलेलं आहे। आपला संवाद लोकांशी करू पाहिलेला आहे। माझी या संकल्प संवादाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे की आपला विदर्भ हा जलसमृद्ध कसा झाला पाहिजे, यासाठी आपल्या प्रत्येकाची या ठिकाणी गरज आहे। मी अधिकचा वेळ घेत नाही आहे। या 2 दिवसापासून जे विचारमंथन आमच्या मीडिया ग्रुपच्या माध्यमातून होत आहे, विशालजी आहेत, विशालजीच्या माध्यमातून अनेक माध्यमांमध्ये विशेषतः लोकशाहीमध्ये याचं वेगळं कव्हरेज होत आहे। एक संवाद घडून येत आहे। या सभागृहात किती माणसं बसलेत हे माहीत नाही, पण या माणसाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम जाणार आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमच्या मीडिया ग्रुपला एक समृद्ध असा सेवाभावी वारसा आहे आणि त्या वारशामधून याची सगळी सुरुवात आहे। या 2-3 दिवसापासनं जे काही आम्ही संवाद घडून आणतोय, त्या सगळ्या संवादाचा एक रिपोर्ट आणि आपण नेमकं 2035पर्यंत विदर्भ पाणीमुक्त झाला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचा अहवाल शासनाला देणार आहोत। आम्ही मुख्यमंत्रीजी या संदर्भात यांना याविषयी बोलणं पण झालेलं आहे। मी अधिकचा वेळ घेत नाही आहे। आपलं परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सन्माननीय चांडक सरांना विनंती करतो की त्यांनी याच्या या परिषदेचं प्रास्ताविक करावं अगदी थोडक्यामध्ये। चांडक सर, त्या साईडनं सर, पलीकडल्या साईडनं, तिथं आपल्याला थांबायचं आहे। महासागर सुरू आहे सर, आवाज येतोय। महासागर परिवारातर्फे आलेल्या असंख्य मान्यवर रसिकांचं मी स्वागत करतो। ज्यांना तळमळ आहे ते आलेले आहेत। आणखी काही लोक येतील। आपल्या नागपूरच्या सवयीप्रमाणे वेळेवर आले तर तो गुन्हा ठरतो, त्यामुळे आपला हॉल अर्धा तरी भरेल अशी माझी अपेक्षा आहे। मान्यवर डॉक्टर राजन सिंहजी, पोपटरावजी पवार आणि या दोघांनाही बोलकं करणारे विशाल हृदयी पाटील, या तिघांचं आपल्याला ऐकायचं आहे। जास्त बोलून मी आपला वेळ घेणार नाही। एक 2-3 मिनटं फक्त बोलणार आहे मी। ज्याला पाण्याबद्दल तळमळ आहे अशापैकी मी एक आहे। मला माहिती आहे ग्लेशियर्स आता सर्व कमी होत आहेत, ऊन वाढते आहे, युरोपसारख्या देशामध्ये थंड हवामान जिथे आहे तिथे ते गरम होते आहे, तर आपली काय कथा, आपण आधीच गरम आहोत। तेव्हा पाण्याबद्दल ज्यांनी चमत्कार करून दाखवला आणि ग्रामसुधाराची ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केला, असे 2 महनीय व्यक्ती आपल्यासमोर हजर आहेत। सुक्या नद्या, कोरड्या नद्या ओल्या करणे हे फार मोठं काम आहे। भगीरथाने केलं होतं ते भगीरथ प्रयत्न करून त्यांनी केलेले आहे, ते आहेत आपले सिंग साहेब। आणि या महाराष्ट्रामध्ये कसं गाव कसं असलं पाहिजे याचा आदर्श नमुना करणारे आहेत पोपटरावजी। तर यांनी जे काम केलं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण फुल ना फुलाची पाकळी 4 पावलं तरी पुढे गेलं पाहिजे। आपण या भावनेतून महासागरने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महासागरच्या आमच्या 16 आवृत्त्या आहेत। विदर्भात 11 ठिकाणी आहे आणि बाकी बाहेर नाशिक आहे, पालघर आहे, रायगड आहे, मुंबई आहे आणि सर्व
तर याच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या प्रश्नावर, मला दोन गोष्टीचं फार हे आहे. एक तर हा प्रश्न आणि दुसरा रहदारी वाहतूक. आपल्याकडे पाण्याचा अपव्यय किती होतो माहीत नाही. आमच्याकडे नागपूरला असं होतं की आम्ही 24 तास पाणी देऊ नळामध्ये. मला हे कळतच नाही की 24 तास पाणी द्यायची गरज काय आहे. 1 तास पाणी आलं तुमच्या घरी तर 1 तासाच्या पाण्यामध्ये तुमचा पूर्ण दिवस निघतो. पण आपल्याला 24 तास पाणी का पाहिजे. आपल्याला कार धुवायचे पाण्यामध्ये, आपल्याला पाणी शिंपडायचं आहे त्याच्यामध्ये. आपलं म्हणजे पाण्याचा दुरुपयोग कसा होईल हे आपली मानसिकता असते. तर या पाणी किती गंभीर आहे हा प्रश्न, या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मी अधिक वेळ घेत नाही. आणि आजचा जो हा सोहळा आहे, जे आले ते भाग्यवान आहेत, जे आले नाहीत ते उद्या याची वृत्तांकन वाचतील ते भाग्यवान असतील, आणि जे न वाचतील त्यांचं तो देव मालिक आहे. तर अशा या मंगल प्रसंगामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आले, धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विशालजींना विनंती करतो. चांडक सर धन्यवाद. खरीखरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज अनुभवत असतो. यानंतर मी सन्माननीय प्राध्यापक जयंत महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी राजेंद्र सिंह सरांचा परिचय करून द्यायचा आहे. महाजन सर माझे सहकारी आहेत, नागपूर आवृत्तीचे आमच्या संपादक आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सरांचा परिचय करून द्यायचा. डॉक्टर राजेंद्र सिंह यांचा परिचय का करून द्यावा असा मला प्रश्न पडलेला आहे. ज्यांचा परिचय उभ्या जगाने घेतलेला आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्यांनी राजस्थानचं चित्र बदलवलं. आता देशाचं चित्र बदलण्यासाठी अशा महान व्यक्तींची गरज असते. खरं म्हणजे त्यांचा परिचय करून देताना पाणी मला आत्ता कोणी माझ्या मुलीशी मी ह्या संदर्भात बोललो होतो. ती म्हणे ते पाणीवाले बाबा का. तर मला फार भरून आलं की त्यांची परिचय हा आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या घरात पोहोचलेला आहे. आणि हे पाणीवाले बाबा आज या नागपूरच्या भूमीमध्ये महासागर गौरव सोहळ्यासाठी आलेत. खरोखर मला फार आनंद झालेला आहे. दुसरे आपले बाबा आहेत महाराष्ट्रातले बाबा पोपटराव पवार. त्यांचा परिचय द्या. पोपटराव पवारांचा परिचय समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी ग्राम स्वच्छता मोहीम सर्वच बाबतीत त्यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. मी माझ्या महाविद्यालयात त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर नाशिकची वर्तमानपत्रांनी भरभरून त्यांच्यावर लिखाण केलं होतं आणि त्या लिखाण करणाऱ्यामध्ये मी एक होतो. आज ते देखील आलेले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांचं देखील आमच्या परिवाराच्या वतीने स्वागत करतो. खरं म्हणजे परिचय तुमचा का करून द्यावा. तो परिचय घराघरात पोहोचलेला आहे, कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून तो परिचय आमच्याकडे असून सुद्धा प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून वेळेच्या अभावी मी तुमचा परिचय इथंच थांबवतो. धन्यवाद. दुसरे जे मुलाखत घेणार आहेत असे विशाल सरांनी त्यांचा परिचय खूप छान करून दिला की विशाल हृदय असलेला विशाल पाटील हे जळगावचे मूळचे, पण आता गेल्या 20 वर्षापासून ते मुंबईकर झालेले आहेत. आणि झीपासून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक चॅनल्समध्ये त्यांनी चॅनल्सला चेहरा दिलेला आहे. त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राचा चेहरा आहे. आणि आता ते लोकशाही या परिचित असणाऱ्या मोठ्या वाहिनीचे संपादक आहेत. मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सन्माननीय विशालजी. धन्यवाद सगळ्यांचे आणि स्वागत नागपूरकरांचं आणि विदर्भवासियांचं देखील. जलसमृद्ध विदर्भ 2035 संकल्प संवादमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विदर्भ हा पर्जन्यमानाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर पूर्णपणे कोरडा प्रदेश नाही आहे मित्रांनो. बऱ्याचदा काय होतं की पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला त्याचं पाणी आपण जिरवतोय मुरवतोय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असमान पावसाचा फटका हा केवळ विदर्भाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपण सगळेजण अनुभवताना दिसतं. काय होतं ज्यावेळेला महाराष्ट्राचं आपण चित्र पाहतो त्यावेळेला साधारणतः असमान पावसामुळे, कारण पावसाचा कालावधी महाराष्ट्रामध्ये हा जून ते सप्टेंबर असा आजपर्यंत मानला जात होता. मात्र पर्यावरणात होत असलेले जे बदल आहे त्यामुळे ही सायकल बिघडताना दिसतीये. पावसाच्या बातम्या किंवा हेडलाईन ज्या वेळेला आम्ही देतो त्यावेळेला आम्हालाही शंका असते की खरोखर महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे का, तो समान वाटप करणार आहे का, जमिनीवरती पडेल का आणि मग तो जिरवला जाणार का. त्यामुळे हे असमान वाटप जे आहे ते सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांना चिंता वाढवणारी गोष्ट आहे. बरं, पाऊस झाला
तर झालेल्या पावसाचं नियोजन कुठेतरी चुकतं आणि मग तुमच्या आमच्या टॅपपर्यंत येणारं जे पाणी आहे ते आमच्यापर्यंत का पोहोचत नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची समस्या आहे की शेतीसाठी येणारं पाणी देखील असमान आल्यामुळे अनेकदा त्याचा फटका आपल्याला सगळ्यांना बसतो. कारण पीक जर वेळेवरती आलं नाही तर आपण सगळेजण पोटासाठी आणि आपल्या ताटात नेमकं काय घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, विदर्भातील प्रमुख पाणीविषयक समस्या या संदर्भामध्ये आज संकल्प संवादामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मूळ समस्या आपल्या काय आहेत तर पावसाचं असमान वितरण, भूजलावरती त्यामुळे वाढत चाललेला त्याचा ताण, सिंचनाचा अपुरा विस्तार, पावसाचं वाहून जाणारं पाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीतील पाणी वापराची कार्यक्षमता यावरती आज मूळ समस्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. जलसंधारण असेल, जलसाठवण असेल, भूजल पुनर्भरण असेल, सूक्ष्म सिंचन असेल, पाण्याचा काटेकोर वापर असेल आणि पीक पद्धतीतील बदल याचा एकात्मिक परिणाम आपण महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये कशा प्रकारे साधू शकतो या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. जलसमृद्ध विदर्भ 2035 संकल्प पूर्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण पहिले आमंत्रित केलेलं आहे वॉटरमॅन ऑफ इंडिया, भारत के जल पुरुष हम जिन्हें जानते हैं. त्याचबरोबर रेमन मॅगेसेस पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंग. जोरदार टाळ्यांनी आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. आजपर्यंत त्यांनी काय केलं असा प्रश्न जर कुणाच्या मनात असेल तर अगदी थोडक्यात जलसंधारणाच्या, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आणि सोबतीनं जोहोड निर्माणाचं काम. जोहोड म्हणजे काय मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे खरं तर. आणि त्यानंतर दुसरे मान्यवर आपल्यासोबत आहेत ज्यांना खरोखर परिचयाची गरजही नाही. मात्र अहमदनगरमधील हिवरे बाजार तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल. हिवरे बाजार गरिबीनं ग्रासलेलं, कुठेतरी मागं पडलेलं आणि बेरोजगारीनं ग्रासलेलं असं गाव, मात्र त्यानंतर संपूर्ण देशासाठी एक रोल मॉडेल ज्यांनी बनवलं ते त्या काळचे आपले सरपंच पोपटराव पवार, ज्यांना त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी जे कार्य केलं त्यासाठी पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. दोघांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. आणि पहिल्या प्रश्नाकडे मी वळतोय यावेळेला. जलसमृद्ध विदर्भ 2035 ही जी संकल्पना आहे त्याची आज आपल्याला का गरज पडली, म्हणजे पाण्याचं नियोजन 2035 पर्यंत काय असायला हवं याची तयारी आजपासून का करायला हवी? डॉक्टर राजेंद्र. ये समझ लेना चाहिए कि विदर्भ इस देश को सोने की चिड़िया बनाने वाला भूभाग था जी. कुल 300 साल पहले तक. आज नहीं है. क्यों? क्यों नहीं है? क्योंकि विदर्भ के लोगों ने जो भी धरती के पेट में पानी था उसको निकालने के लिए तकनीक और इंजीनियरिंग को भरपूर उपयोग किया. जी. लेकिन धरती के पेट को पानी से भरने की कोशिश उन्होंने नहीं की. और जो भारत और जो विदर्भ इस धरती से, प्रकृति से लेने देने का संतुलित रिश्ता रखता हो, जो देश प्रकृति को भगवान मानता हो और पानी के काम को पुण्य का काम मानता हो, उसी देश का एक बड़ा हिस्सा विदर्भ पानी के बारे में गैर जिम्मेदाराना तरीके से धरती के पेट को खाली करने के लिए हजारों फीट नीचे तक चला जाता है. जी. लेकिन उसके मन में कभी ये नहीं आता कि ये जो वर्षा का चक्र है, इस वर्षा के चक्र के साथ हम अपना फसल चक्र जोड़ दें. जैसी वर्षा होती है, जहां वर्षा होती है, सिंचन कम करना पड़ेगा, धरती के पेट से पानी कम निकालना पड़ेगा. और मैं इतनी बात कहना चाहता हूँ मेरे पिछले 50 साल के अनुभव में कि जब समाज जागरूक होकर इस प्रकृति से लेने और देने के रिश्ते में संतुलन बनाता है तब वो कभी बेपानी नहीं होता. विदर्भ भी बेपानी नहीं होता. विदर्भ को बेपानी करने में हमारा जो लालच है, बिना सोचे समझे गन्ना भी उगा लेते हैं, बिना सोचे समझे चावल भी उगा लेते हैं. जी.
तो मुझे एक बात कहनी ज़रूरी है कि विदर्भ इस 21वीं शताब्दी में अपने आप को भी और इस देश को भी दोबारा सोने की चिड़िया बनाने में मदद कर सकता है, लेकिन शर्त यह है कि वो एक हाथ से बारिश के पानी को पकड़ना शुरू करे और दूसरे हाथ से पानी को अनुशासित होकर उपयोग करना शुरू जी करे। बिल्कुल। विदर्भ की जल उपयोग दक्षता, स्किल डेवलपमेंट ऑफ एफिशिएंट यूज ऑफ वाटर ऑफ विदर्भ यदि शुरू नहीं होगा तो तुम कुछ भी कर लो, गंगा का पानी ले आओ या गोदावरी का ले आओ, विदर्भ पानीदार नहीं हो सकता। विदर्भ को बाहर का पानी पानीदार नहीं बना सकता। विदर्भ यदि पानीदार बनेगा तो अपने पानी से बनेगा। बस हम अपने पानी को एक हाथ से पकड़े और दूसरे हाथ से अनुशासित होकर उपयोग करें तो पानीदार बन सकता है। और अनुशासित होने के लिए यहाँ के किसानों को अपना फसल चक्र वर्षा के चक्र के साथ जोड़ना पड़ेगा। बघितलं समस्या किती गंभीर आहे। अच्छा भाई, माफ करना, मुझे मराठी समझ में आती है लेकिन मराठी में बोल नहीं पाता है, तो मैं मराठी के सवालों का हिंदी में जवाब दूंगा, इसलिए क्षमा करना। नहीं, पर एक बात बताएं, हम लोग भी नागपुर में जो रहते हैं या विदर्भ में जो रहते हैं वो मराठी को भी समझ पाते हैं और हिंदी को भी बहुत अपनेपन से अपने घरों में भी बातें करते हुए नजर आते हैं। बरं, समस्या किती गंभीर आहे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं। त्यावरच्या उपाययोजनांवरती आपण चर्चा करणार आहोत। पोपटरावजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, विदर्भाशी संबंधित आहे। मला सांगा, विदर्भातली जलसमस्या जी आहे त्यासाठी कोण कारणीभूत आहे? पाण्याची कमतरता, पाण्याचं असमान नियोजन की लोकसहभाग? नेमका आम्ही कुठे कमी पडतोय? कारण हिवरे बाजारचं उदाहरण जर रोल मॉडेल होऊ शकतं तर मग विदर्भामध्ये ते रोल मॉडेल जे आहे ते राबवायला हवं का? पोपटरावजी. खरं म्हणजे समस्या ज्या असतात ते मुळात निसर्ग आपल्या सर्वांना समान न्यायाने देत असतो, बरं. पण आपण त्याचा उपयोग असमान पद्धतीने वापरतो. कसा? जर महाराष्ट्राचा विचार आपण केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्गपर्यंत पाहिलं तर आपल्या कमी 4-4.5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. दुष्काळी महाराष्ट्रात आलो तर 300-400 पर्यंत खाली येतो. पुन्हा आपण मराठवाड्यात आलो तर 500-600 पर्यंत जातो. आणि विदर्भ पाहिला तर विदर्भामध्ये 1600 म्हणजे 800 ते 1600 मिलीमीटर पाऊस पडतो. मग एवढा पाऊस पडूनही आपण त्याच पद्धतीने पाणी अडवा आणि जिरवाला तसेही विदर्भामध्ये काही मर्यादा आहेत. बरं. कारण मुळात विदर्भाची सिंचन व्यवस्था ही मालगुजारी तलावापासून सुरू होते आणि मालगुजारी तलाव एक काळी विदर्भाला पाण्याच्या दृष्टीने समृद्ध केलेलं होतं. कारण जेवढं पाणी पडायचं ते तलावात घेऊन त्या पद्धतीने फड पद्धती टाईप ते पिकाला वापरलं जायचं. बरं. आणि आता आपण पाहतो की मूळ शेतीच आपली पर्जन्य आधारित होती. मग आपण संरक्षित पाण्याचा शोध लावला, मग रब्बी घ्यायला लागलो आणि आता आपण उन्हाळी सिंचन करायला लागलो. लोकसंख्या वाढते आणि सिंचनाची क्षमता रब्बी आणि उन्हाळी केली, त्यामुळे भूगर्भातील पाण्यावर जास्त प्रेशर यायला लागलं. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी थी. आता शेततळे आणले. अमरावतीत पाहिलं तर इनलेट आउटलेटचे आहेत, प्लॅस्टिक टाकायची गरज नाही पडत अमरावती अकोल्यामध्ये. आणि एक संरक्षित पाणी मिळतं. पाऊस पडला, पेरणी झाली आणि एक संरक्षित पाणी मिळालं की पीक पुढे आपण घेऊन जातो. पण नेमकी आता हेच व्हायला लागलं आहे की बाजारात जे विकत ते पीक आपण घ्यायला लागलो आहे. आणि शाश्वत कशाची आहे? ऊसाची. मग ऊसाकडेच आपण जायला लागलो तर मग जमिनी खालचं पाणी घेऊन आपण जमिनीवर आणायला लागलो. त्याचा परिणाम जो आहे की आपल्या पुढे एक पाण्याची समस्या आता निर्माण होताना दिसत आहे. बरोबर आहे. खरं म्हणजे पाणी अडवा आणि जिरवा याला विदर्भामध्ये मर्यादा आहेत. कारण इथलं जे सॉईल आहे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे आणि त्याचबरोबर जिथे सलाईन जमिनीचं प्रमाण जास्त आहे. मग बुलढाणा आणि तो काही भाग आपण घेतला तर मला असं वाटतं की
पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब तो आपण कशा प्रकारे थांबून शेती करू शकतो, त्याचं नियोजन कसं करू शकतो, यासाठी आपण उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर आहे. आपण जर आपल्याकडे 100 लिटर पाणी आहे आणि 200 लिटरचं पीक घेण्याचा प्रयत्न केला तर समस्या निर्माणच होणार आहे. म्हणून मूळ समस्या ही पाणी आणि पीक व्यवस्थापनातली आहे. बरोबर है, त्याचं व्यवस्थापन अपन करूया. डॉक्टर राजेंद्र जी, मैं आपसे थोड़ा सा आपके बचपन के बारे में जानना चाहता हूँ. हाँ, 3 पीढ़ियों को रिप्रेजेंट करने वाली हमारी डेस्क अभी यहाँ पे सब लोग देख पा रहे हैं. आपके बचपन में राजस्थान कैसा था, महाराष्ट्र कैसा था, हमारा विदर्भ कैसा था और उसमें इतना बदलाव क्यों आ गया, कुछ किस्से मैं आपसे जानना चाहूँगा. मेरे बचपन के बारे में जानना है तो फिर मेरा जन्म तो दिल्ली के पास डोला गांव में हुआ, दिल्ली से करीब 40 किलोमीटर. पर हम मूलतः चित्तौड़गढ़ के हैं. जी. चित्तौड़गढ़ में सिसोदा, लेकिन वहाँ से माइग्रेट होके मेरे जो पुरखे थे वो दिल्ली आ गए. मैं अपने बचपन की जब मैं 11वीं क्लास में था, पढ़ रहा था, तो मैंने अपने दादा से कहा कि दादा, हमारा गांव बाढ़ में क्यों डूबता है? आप इस गांव के ज़मींदार हैं, आप इस गांव को बाढ़ से क्यों नहीं बचा सकते? तो मेरे दादा ने कहा, तू पागल है क्या? तेरा काम पढ़ाई का है, तुझे गांव की क्या चिंता है, क्यों चिंता करता है? मैंने कहा मैं इसलिए करता हूँ कि आपकी वो जो गांव डूबता था, हमारी ही ज़मीन पर से एक बहुत बड़ा नाला था, वो नाले का पानी हमारी ज़मीन पर ही टूटा था और सारा पानी फिर हमारी ज़मीन पे टूट के हमारी ज़मीन को काटता हुआ गांव में ले आता. तो मेरे दादा ने कहा, इस गांव के किसी आदमी ने मुझसे आके कहा आज तक कि इस गांव को बाढ़ से बचाना है, तू क्यों कह रहा है? और बहुत गुस्से में. पहले तो हमारी हिम्मत नहीं होती थी अपने दादा से बात करना या पिताजी से बात करना. उस उम्र में हम अपने पिताजी से या दादा से बात नहीं कर सकते थे. दादा से थोड़ा बहुत कर लेते थे क्योंकि दादा जरा दादा होते हैं, तो लेकिन पिताजी से तो कर ही नहीं सकते थे. फिर भी हमने हिम्मत करके की. तो जब मुझे मेरे दादा ने कहा कि गांव ने क्यों नहीं कहा मुझे, तो मेरी क्लास में जो पढ़ने वाले मेरी उम्र के बच्चे थे, मैंने उनसे कहा कि यार, मेरे दादा ने कहा कि गांव के लोगों ने इस बाढ़ से बचने के लिए कभी दादा से बात ही नहीं की, तो क्या हम लोग या आप लोग जाके बात कर सकते हैं क्या? तो सब विद्यार्थी तैयार हो गए. उन्होंने कहा हाँ, उनसे हम जाके कहेंगे. तो 10-12 विद्यार्थी गए, मैं भी उनके साथ था जी. जब मेरे दादा से मिलने गए तो उन्होंने कहा, दादा आपकी उम्र तो 80 साल हो गई, अब आपको 10-20 साल और जीना है, तो आप तो इस बाढ़ में निकाल लेंगे, लेकिन हमें तो अब 80 साल जीना है, तो हम 80 साल तक बाढ़ में ही डूबते रहेंगे क्या? तो मैंने देखा कि मेरे दादा का जो चेहरा था वो बिल्कुल साइलेंट हो गया. जितना गुस्सा वो मेरे ऊपर उन्होंने पहले किया था, वो गुस्सा नहीं आया उनको, बिल्कुल नहीं आया. और साइलेंट 2-3 मिनट के बाद उन्होंने पूछा, बताओ काहे करें? तो उन्होंने कहा, तुम अपना ट्रैक्टर हमें दे दो और डीजल दे दो, हम कर लेंगे जो हमें करना है. मेरी उम्र के बच्चे थे सब, कोई बड़े आदमी नहीं थे. तो एक तो हमारा ट्रैक्टर, और फिर गांव में उस जमाने में ट्रैक्टर नहीं होते थे. 74 की बात कर रहा हूँ सर मैं आपके सामने. तो एक ट्रैक्टर और गांव में से मिल गया. 2 ट्रैक्टरों ने मिलके जहां वो पूरा नाले का पानी आता था और निकल के वो फिर नदी में जा सकता था, उस जगह को हमने 3 महीने में बिल्कुल साफ कर दिया. और वो जो नाले का पानी था वो अब उस घुसाई वाले जोहड़ को पार करता हुआ नदी में जाने लगा. दोस्तों, 1974 के बाद 75 में हमारा काम पूरा हुआ. 75 के बाद आज तक वो गांव कभी बाढ़ में नहीं डूबा. अच्छा, क्या बात है, तालियां होनी चाहिए. ये इस चीज कहानी के है लिए. मेरे बचपन की, जब मैं 11वीं क्लास में था. फिर मैं थोड़ा बड़ा हुआ. मेरे पिताजी मुझ पर बहुत नाराज होते थे. क्यों? वो हमेशा मुझे नालायक कहते थे. तू नालायक है, तू किताबें भी दे आता है, स्लेट सब कुछ दे आता है, कॉपियां दे आता है, बच्चों को तू दे के आ जाता है सब, तू देने का काम करता है, कभी अपने पास भी बचाया कर. जी बिल्कुल. तो उन्होंने एक दिन, मैंने उनसे पूछा कि मैं नालायक क्यों हूं. उन्होंने कहा, तेरे जैसे लोगों को गांव में नहीं रहना चाहिए, जल्दी से जल्दी अपनी पढ़ाई पूरी करके सरकार में नौकरी कर. अच्छा. गांव में नहीं रहते.
तो मेरे पिताजी नहीं चाहते थे कि मैं गांव में रहूं और मैं फिर जल्दी से मेरा पोस्टिंग सिलेक्शन हो गया भारत सरकार में और मैं जयपुर चला गया जी। 4 साल भारत सरकार में रहा जयपुर में। उसके बाद मुझे लगा कि ये जो सरकारें हैं ये केवल करप्शन करती हैं जी। और नेताओं को दाता बनाती हैं। नेता अपनी जेब से तो देता नहीं है पैसा, पैसा तो हमारा ही होता है, पर बांट के वो ये दिखाता है कि मैंने दिया, मैंने ये सब काम किया। तो ये जो नेताओं का दातापन है, दातार कहते हैं उसको, मैंने कहा ये सब गड़बड़ हमें भुगतनी पड़ती है, इसके हिस्से हम भी हैं। तो मैं भारत सरकार छोड़ के मैंने ऐसा गांव चुना जिस गांव के लोग उजड़ गए थे बेपानी होकर। अच्छा। उस गांव में और जो 2-4 बूढ़े लोग रहते थे वो सब रतौंधी रोग से ग्रसित थे। तो उनका इलाज किया, वो ठीक हो गए। उनमें से एक बूढ़े बाबा थे, उनका नाम था बांगू काका। मांगू काका ने कहा, ओ राजेंद्र, माने थारी दवाई को चावे और थारी पढ़ाई भी को चावे, माने तो पानी चावे। तू माँ के गांव में रहवे छे ना, तो पानी का काम कर। माने थारी दवाई और पढ़ाई की जरूरत को नहीं छे, ये काम बंद कर दे, नहीं तो गांव छोड़ के चला जा। बाप रे। बहुत गुस्से में था। तो मैंने कहा, काका मुझे पानी का काम करना नहीं आता, तो मैं पानी का काम करूंगा कैसे? बोला, या काम तो मैं सिखा दूंगा। तो तब तो मैं जवान था, मेरी उम्र तब 25 साल हो गई थी। तो मैंने कहा, काका तो मुझे सिखा देगा, तो तू क्यों नहीं करता? क्योंकि जवान लोगों में सवाल पूछने की जरा वो करेक्टर होता है, उसका खून चरित्र गर्म होता होता है। है। तो उसकी आंखों में आंसू आ गए। बोला, अरे ये जो नेता छे ना, आ नेताओं ने गांव बांट दियो, आधा ऊ पार्टी का आधा ऊ पार्टी का। अब गांव को साझे का काम करे ही को नहीं, तो साझे का काम को नहीं होवे तो गांव बट गया। तो मैंने कहा, काका जब तेरे कहने से गांव साझे का काम नहीं करता तो मेरे कहने से कैसे करेगा? बोला, रे तू किसी का ही को नहीं छे, और जो किसी का नहीं होता वो सबका होता है। क्या बात है। तो मैंने सोची काका तो गहरी बात करे है। तो मैंने कहा, काका फिर तू बता कितने दिन में सीख जाऊं ला पानी का काम? बोला, 2 दिन लाग गए ला, 2 दिन में सिखा दूंगा, तुझे डबल डॉक्टर बना दूंगा 2 दिन में। तो दोस्तों मेरी 2 PhD 2 दिन में कंप्लीट की मांगू काका ने। मांगू काका अनपढ़ किसान था, उसको बोलना नहीं आता था, उसके पास वोकैबुलरी में शब्द नहीं थे, इसलिए उसने मुझे बिल्कुल स्ट्रिक्ट कर दिया था कि मुझसे कोई सवाल मत पूछना, तू मैं जो कहूँ वो करना। तो उसने पहले दिन जब मुझे बुलाया तो हमारे जो सूखे कुएं थे, उन सूखे कुओं में चमड़े के चरस में बैठा के सूखे कुएं में नीचे पटक दिया 150 फीट गहरे, और बाहर निकाल के पूछा, अरे काई देखा तने कुएं में? तो वो जो कुआं था उसमें ऐसे कन्फाइंड वर्टिकल फ्रैक्चर थे, सीधे ऊपर से नीचे की तरफ। तो जहां धरती में कन्फाइंड वर्टिकल फ्रैक्चर्स होते हैं वहां पर हरे पेड़ होते हैं और पेड़ों में पत्तियां होती हैं और पेड़ लंबे होते हैं। अच्छा। और जहां अनकन्फाइंड हॉरिजॉन्टल फ्रैक्चर्स होते हैं वहां पेड़ नहीं होते, वहां झाड़ियां होती हैं कांटों वाली। तो मांगू काका ने मेरी PhD का वैलिडेशन 25 कुएं दिखा के किया। सुबह 6 बजे से लेके शाम के 8 बजे तक सूखे 25 कुएं दिखाए, और वो मुझसे बाहर निकालने के बाद सवाल पूछता था, कहीं देखा रहते नहीं कुएं में? अठे देख माटी कहीं छे और ढाल कहीं छे, पेड़ कहीं छे, मिट्टी, बादल, हवा, पानी, बस यही उसको आता था और इसी से सवाल पूछता था। 25 कुएं दिखाने के बाद जब उसके सारे सवालों का जवाब ठीक मिल गया, बोला, ओ राजेंद्र, अब तू धरती का पेट सीख गयो, अब तुझे ऐसी जगह डैम बनाना है जो सूरज पानी की चोरी को कर सके। सूरज जो है ना बड़ा बदमाश है, वो पानी उड़ा लेता है। तो मैंने कहा, काका सूरज पानी नहीं उड़ावेला तो अठे बारिश कहीं होवेली? अरे उसे महाराष्ट्र में जाना चाहिए, वहां चोरी करके लानी चाहिए, उठे घना बड़ा समुंदर छे, बंबई चला जाना, बंबई से चोरी कर लावे, वहां बड़ा समंदर है। यहाँ राजस्थान में जहां पानी नहीं वहां सूरज क्यों चोरी करे? सवाल तो सही तो था। सूरज को पानी की चोरी ना करे, ये मेरी पहली PhD थी। जी। एवोपरेशन लॉस रुक जाए, धरती के पेट में से सूरज पानी चोरी नहीं कर सकता। और दूसरी PhD दूसरे दिन थी, जहां से नदी शुरू होती थी वहां ले गया ऊपर। कुल 17 किलोमीटर हम नदी के साथ पैदल चले, जहां पर नदी में स्टीप स्लोप होता था, ऊपर से नीचे सीधा पानी बहुत तेजी से गिरता था, वहां ऐसे कॉन्वेक्स डिजाइन का डैम बना दे,
इसको हिंदी में बोलते हैं उल्टा बांध। और जहां जेंटल स्लोप है वहां ऐसा सीधा बांध बना दे, और जहां नेचुरल डिप्रेशन है और मिट्टी में लाइम कंटेंट है, मोरम मिट्टी है, वहां ऐसा कॉनकेव बांध बना दे। तो उसने दिन भर में 17 किलोमीटर पैदल चल के केवल 5 बातें सिखाई। एक तो साइट सिलेक्शन सिखाया जी। दूसरा लोकल मटेरियल, कौन सी मिट्टी काम आएगी, कौन सा पत्थर काम आएगा, कौन सा सैंड आएगा, और तीसरा हमारे राजस्थान में पानी के लिए बहुत लड़ाई होती है। तो उसने कहा राजेंद्र तू ऊपर डैम बनावेला, नीचे के लोग डैम को नहीं बनावे दे, तो तू पहले ही समझ ले कि नीचे के लोग लड़ने नहीं आए, उसका इलाज क्या है। तो मैंने कहा कहीं इलाज है। बोला आज जो धरती में सड़ नीचे जावे छे ना, वो तो नीचे वाले लोगों को बुला लेना पहले, डैम की साइट सिलेक्शन करने से पहले। जब उनको दिख जाएगा कि ऊपर बांध बनेगा, पानी उनके नीचे कुएं में आएगा, तो वो तुझे को नहीं रोके। तो तीसरी बात बता दी उसने कि जो आपस में पानी के लिए लड़ाई होती है, उस लड़ाई का इलाज क्या है। और चौथी बात बोला, अभी तो अच्छी बात है कि आज यहाँ पानी की बोतल नहीं है, नहीं तो सबसे पहले पानी की बोतल आ जाती है स्टेज पे। बोला जो पानी का काम है ना, ये फायदे का काम नहीं है, ये पुण्य का काम है। पानी के काम से जो लाभ कमाता है वो पाप करता है, क्योंकि पानी किसी एक का नहीं है, पानी सबका है, चिड़िया का है, पेड़ पौधों का है, नदी का है, समुद्र का है, सबका है। इसलिए पानी सबको मिलना चाहिए। ये एक आदमी इससे मुनाफा क्यों कमाए? जो इससे मुनाफा कमाता है वो पाप करता है। और पांचवी और आखिरी बात कौन सी? बोला हो राजेंद्र, तुझे इस धरती पे जीना छे ना, तो बस एक ही काम करना, दूसरा कोई काम मत करना। और वो एक काम है पानी का। तू दूसरा कोई काम करेगा, तू अब डॉक्टरी करेगा ना अपनी, तो तुझे सिद्धि को नहीं मिले। सिद्धि समझते हो? जी बिल्कुल। तो यदि तुझे जीवन में सिद्धि लेनी है तो सारे काम बंद कर दे, केवल पानी का काम कर। वाह। तो पांचवी बात पक्की कर दी। तो वो दिन कि आज का दिन हमने पिछले इन 40-50 वर्षों में 23 मरी हुई सूखी नदियों को जिंदा किया। पूरी अरावली के 5 राज्यों में, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात और उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, मथुरा और आगरा वाला, इसमें 28,000 इलीगल खाने चलती थी। इलीगल और लीगल। हमने 1988 में सुप्रीम कोर्ट में मुकदमा करके मैंने 28,000 खदानें बंद कराई। क्या बात है। क्यों बंद कराई? क्योंकि जहां खान होती थी वहां के कुएं सूख जाते थे। जी। वो पानी जो है सब खान में चला जाता था, कुआं सूख जाता था। तो उस वक्त भारत का जो उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायाधीश था, बड़ा पवित्र आत्मा थी, उसका नाम था एमएन वेंकट चलैया। मेरे ऊपर ये जो खान मालिक थे, इनके अलग अलग वकीलों ने एक ही दिन में 5 रेप के केस किए। और वो जो रेप के केस थे वो एक जगह नहीं थे, एक 100 किलोमीटर दूर था, एक 150 किलोमीटर दूर था जिसके साथ रेप किया, और एक 300 किलोमीटर दूर था। तो वेंकट चलैया साहब के सामने ये सारी एप्लीकेशन इकट्ठी होके गई। देखो हमारा वैसे तो न्यायपालिका बिना दांत वाली है, उसका दांत हाथी का दांत होता है, दिखता है। पर कभी कभी यदि चीफ जस्टिस मजबूत है तो उसका दांत बहुत तेज होता है। उसने सारी 5 सरकारों को और माइनिंग माफिया को ये कह दिया कि अब राजेंद्र सिंह के खिलाफ कोई मुकदमा करना है तो पहले सुप्रीम कोर्ट से पूछा जाए। अच्छा। उसके बाद कोई मुकदमा नहीं हुआ आज तक। तो सही तरीके से आपने वहां पे बांध बना दिया, जिससे आप सुरक्षित हो गए और पानी जो है जल का स्तर बढ़ने लग गया। बस बिल्कुल। इसी चीज को जोडते हुए पोपटरावजी मी तुमच्याकडे येतो. तुमच्या बाबतीतही असंच घडलं होतं ना. म्हणजे काय की ॲक्सिडेंटल सरपंच होणं, सामाजिक कार्यामध्ये येणं, सामाजिक कार्यापासून ते थेट आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या मॉडेल विलेज कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक. मला सांगा, महाराष्ट्रभर तुम्ही जात असता, विदर्भाचंही तुम्ही सर्वेक्षण करणार आहात. मला सांगा, या सर्वेक्षणातून नेमकं काय कळलं? जसं त्यांच्या लहानपणी पूर्वजांनी जे सांगितलं त्याचंच इम्प्लिमेंटेशन करावं लागलं,
हिवरे बाजारही तसंच रोल मॉडेल बनलं की आमच्या सगळ्यांसाठी? नाही, कसं आहे की राजस्थान म्हणजे दुष्काळाची सुरुवात होती भारताच्या, बरोबर. आणि तो अलीकडे आला की हिवरे बाजार हे दुष्काळ बेल्टमध्ये येतं. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे नेहमीच पाण्याचा संघर्ष करावा लागल्यामुळं त्यातून पाणी वाचवायची मनोवृत्ती तयार झाली. हम्म, हम्म. आणि अपघाताने हिवरे बाजारचा सरपंच मी झालो तो 89ला. नगरमध्ये वाड्या पारच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो. बरं. आणि खेळता खेळता गावात जाऊन सरपंच झालो. का त्यावेळेस राज्याच्या शालेय क्रिकेट संघात खेळायला मिळालं. पुणे विद्यापीठ सलग 2 वर्ष मी ऑल इंडिया खेळलो. मुंबईत पुण्यात खेळत होतो आणि एक वाटलं होतं चला क्रिकेटचं करिअर होईल. पण अपघाताने गावात गेलो तर पाणी नाही, पण घराघरात दारू होती. आणि त्या परिस्थितीत भांडणं मिटतायत म्हणून मला सरपंच व्हावं लागलं. बरं. आणि सरपंच झाल्यानंतर 3 महिने गावी गेलो नाही. मग 26 जानेवारी 90ला झेंडावंदनासाठी गेलो आणि तिथे मात्र जो ग्रामस्थांचं प्रेशर आलं, तरुण मुलं, महिला, ग्रामस्थ, आणि मग काही काळ थांबावं लागलं. अच्छा. पण थांबतानाच एक काम झालं आणि उत्साह वाढत गेला आणि मग पूर्ण वेळ गावात. आणि यातून मग आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून राज्यभर फिरणं होतं. महिन्याला 2-3 राज्य. भाईजी हम साथ में कभी कभी ये एयरपोर्ट पे मिलते, कभी वो एयरपोर्ट पे मिलते. बरोबर. तर कायम त्यातून एक अनुभव खूप आले. आता 26-27 मी छत्तीसगडमध्ये होतो. मग तिथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी की सर्व जिल्हा परिषदेच्या सीओना एकत्र करून तिथे आपली आदर्श गाव योजना राबवता येईल का, आणि ते करून आम्ही त्या दिवशी नागपूरला आलो विदर्भाचा आढावा घ्यायला. आणि 2 तासात जवळपास 180 मिलीमीटर पाऊस त्या दिवशी पडला. हो. आणि त्यातून पुन्हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानचं कोकण डिव्हिजन तपासणीसाठी गेल्या आठवड्यात आम्ही कोकणामध्ये होतो. तिकडे पाहिलं तर पाणीच नाही अजून. आणि मग हे फिरणं कायम जेवढं होतं की 10 वेळा एक जिल्हा झालेला आहे. आणि मग समस्या नेहमी तीच असते की आत्महत्या शेतकरी करतात का. म्हणून एक यवतमाळ जिल्ह्यात कोठोडा नावाचं एक आदिवासी गाव आहे, पूर्ण आदिवासी, ज्या गावात 72 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते पांढरकवडा ब्लॉकमध्ये. आणि ते गाव आदर्श गावाने दत्तक घेतलं. आज 12-13 वर्ष झाले त्या गावात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. बरं. पुन्हा चंद्रपूरमध्ये राजगड नावाचं गाव आहे. चंदू पाटील मारकवार जिथे स्वच्छतेत राज्यात ते गाव पहिलं आलं. मग आदर्श गावाने घेऊन आम्ही पाणीदार केलं. पुन्हा गडचिरोलीमध्ये कुरखेडा ब्लॉकमध्ये गुरनोली नावाचं गाव आहे, जिथे कोविडच्या अगोदर 20 जवान एका ब्लास्टमध्ये शहीद झाले होते. आणि त्या गावात रात्री 1 वाजता ग्रामसभा केली आम्ही. जिल्हाधिकारी माझ्याकडे आले, पोलीस अधीक्षक आले की आप उस गाव में मत जाओ, थोडा नक्षलाइट. अरे म्हणलं ते माणसं आहेत, आपणही माणसं आहेत. आणि रात्री 1 वाजता ग्रामसभा केली. बरं. आज ज्यांचं गोखले इन्स्टिट्यूटने मूल्यमापन केलं, राज्यातले हिवरे बाजार प्लस ती 25 गावं, त्यात पहिल्या 5 मध्ये विदर्भातली 2 गावं आहेत. कोणती? तो एक कोठोडा आणि गुरनोली. वा. म्हणजे ठरवलं तर आजही, कारण वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता जर कृतीत आणायचं ठरवलं तर मला वाटतं विदर्भातली सगळे गाव मॉडेल होऊ शकते. आणि भारताच्या शेतीला विदर्भाने दिशा दिली. म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, म्हणजे भाऊसाहेब, का ज्यांचं दिल्लीमध्ये झालेलं कृषीचं प्रदर्शनी ते इंटरनॅशनल लेवलला गेलं. हो. आणि एवढं मोठं कार्य त्यांनी त्यावेळेस केलं. मग आपण नेमकी कमी कुठे पडतो, तो आपण लोकसहभागामध्ये कमी करतो. आता आमचे मित्र कोटे सानेजी बसलेले समोर, पूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विदर्भात खूप चांगल्या पद्धतीने आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. बरं. नाम फाउंडेशननी विदर्भात खूप काम केलं आहे. पाणी फाउंडेशनमध्ये पहिलं गाव विदर्भातलं पहिलं आलं होतं. हो.
म्हणजे जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि आपलं विहिरी आणि बारवा स्वच्छ करणे, आमचे मित्र प्रवीण डबली साहेब या ठिकाणी आहेत ना, कुठं बस आहे, तर चांगल्या प्रकारे काम करतात ना. म्हणजे विदर्भात सुद्धा खूप लोक काम करतात. फक्त गडबड कुठे होते, त्या कामामध्ये सातत्य राहत नाही. कन्सिस्टन्सी. हां, काम होतं पण काम करून थांबलं की मग थांबतं. आता आम्ही 35 वर्ष पळतोय म्हणून चर्चेमध्ये राहतो. म्हणून कामं खूप लोक करतात. आणि मूळ काय आहे की पाणी अडवणं जिरवणं एक भाग आहे, पण उपलब्ध झालेलं पाणी ज्यावेळी विहिरीत येतं त्यावेळेस ते सद्विवेक बुद्धीने वापरणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणून पीक नियोजन जोपर्यंत आपण करू शकत नाही तोपर्यंत पाणी किती उपलब्ध आहे त्याचा ताळेबंद आपण ठेवू शकत नाही. आता पहा, अजून हिवरे बाजारला आता आज 22 तारीख आहे, 23 आहे, हो. अजून पाऊस नाही. 4 फूट खाली गेलं की कोरडं आहे सगळं, फक्त पाऊस पडलेला आहे. पण ज्यावेळी एल निनोची चर्चा राज्यात सुरू झाली देशात, त्यावेळी आम्ही 1 मेला हिवरे बाजारचं मे 27ला, म्हणजे एप्रिल मे 27ला पाण्याची समस्या येऊ नये त्याचं नियोजन या 1 करून मेला ठेवलं. केलं, 1 वर्ष अगोदर. म्हणजे 300-400 मिलीमीटर पावसामध्ये एखादं पूर्ण गाव पाणीदार होऊ शकतं. आणि आज गावात या कुठे फक्त जनावरांचा चारा केला आहे, कोरडवाहू फळबाग आहे ती केली आणि पिण्यासाठी पाणी ठेवायचे, बाकी कुठलंही नाही. तर खरीपामध्ये कांदा करतात, रब्बीत कांदा होतो, खरीपात कांदा न करता कांद्याची रोपं तयार केली. बरं. आता जर परतीचा मान्सून आलाच नाही तर मोठी समस्या आहे. आणि आता आपण पाहतोय की पाऊस ज्या पद्धतीने पडतोय, कारण हजारो वर्षाच्या परंपरेतून 27 नक्षत्र 12 राशी या आधारे आपले पीक पद्धती सण उत्सव सगळं ठरलेलं होतं. 1170 मिलीमीटर पाऊस ॲव्हरेज पडतो देशात आणि तो 59-60 दिवसात पडायचा. आता आम्ही 95 सालापासून ताळेबंद आधारे पीक नियोजन करतो. आम्ही ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी ज्या 12 महिने ज्याला पाणी लागतं ते पीक घेत नाही. फक्त सिजनेबल आणि कमी पाण्यात जे येईल तेवढंच घ्यायचं. नक्की. आणि त्याचा जो फायदा आम्हाला झाला की आता गावामध्ये 1 इंचभर कोरडवाहू क्षेत्र राहिलं नाही. आणि भारत सरकार म्हणतं डबलिंग म्हणजे दुप्पट शेती उत्पन्न वाढायचं, आमचं 5 पटीने वाढलंय. वा. म्हणजे पैशाची पिकं न घेता दूध व्यवसाय आणि कांदा आणि बटाटा. आता गेल्या वर्षी जवळ 20-22 कोटीचा कांदा आम्ही विकला. आणि आम्ही ठरवलं जास्त श्रीमंत करायचं नाही लोकांना, आनंद मिळेल एवढी श्रीमंती ठेवायची. वा वा वा, क्या बात आहे सर. म्हणजे खरोखर आहे, तुम्ही जसं म्हणालात की योग्य पद्धतीनं नियोजन असायला हवं आणि सातत्य असायला हवं, तर जगात आपण काहीही घडवू शकतो. काहीच अवघड नाही, आपण कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करू शकतो. फक्त त्याला सामोरं जाताना एक टीमवर्क असलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जर एकत्र येऊन काम केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठलंही संकट येऊ द्या, अतिवृष्टीच, कारण आता पुढचा सगळ्यात मोठा धोका जो आहे कमी. आता 5 वर्ष पाहिलं, गेल्या वर्षी 19 दिवसात 1000 मिलीमीटर पाऊस पडला आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात. म्हणजे आमचं ॲव्हरेज 400-450. आणि अकोले तालुका घेतला, भंडारदऱ्याला 2500 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आमचं 700 मिलीमीटर होतं. गेल्या वर्षी 1200 मिलीमीटर पाऊस पडला. आणि सगळ्यात जास्त पाऊस पडू नये यावर्षी नगर जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या आहे. बरं. कारण कमी कालावधीत जो जास्तीचा पाऊस पडतो तो मराठीमध्ये आपण म्हणतो सायटा धरून पाणी निघून जातं, तो रिचार्ज होत नाही. कारण आपल्या मातीची पाणी धारण क्षमता सुद्धा ठरलेली आहे. जिथं 4000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथली माती, 400 पडतो तिथली माती. आणि आता आपली माती जर अचानक जास्तीचा पाऊस पडला तर ते पाणी धरून ठेवू शकत नाही आणि ते पाणी निघून जातं. म्हणजे माती परीक्षणही त्याच्यासाठी का गरजेचं आहे आणि तिला माती समजून परीक्षण घेणं गरजेचं आता आहे ते लक्षात येतं. मुळामध्ये पुढची सगळ्यात मोठी समस्या ही अन्नधान्य आणि पाण्याची येईल आणखी 25 वर्षानंतर. बरोबर. मी त्या मुद्द्याकडे येतोच आहे तुमच्याकडे. मेरे साथ एक वाकया हुआ आते वक्त, जब प्लेन से मैं सफ़र कर रहा था
बाजू में एक बच्चा बैठा हुआ था, उसको मैंने पूछा बेटा पानी कहाँ से आता है, तो उन्होंने बोला कि एयर होस्टेस जो है वो बिस्लरी के बॉटल से पानी देती है, हमारे घर में नल से पानी आता है। तो ये समस्या देख के मुझे यही नहीं समझ में आया कि बादलों से भी पानी आता है। क्या हम लोग ये सब भूल गए हैं? आपके ज़माने में, हमारे ज़माने में पानी कहाँ से आता था और कहाँ जाता है? मेरे ज़माने में तो सब लोग जानते थे कि पानी बादल लेके आता है, जी। और ये जो बादल है इसको सूरज बनाता है। सूरज सबसे बड़ी डिसैलिनेशन प्लांट है, और सूरज समुद्र को डिसैलिनेट करता है पर पॉल्यूशन नहीं करता। आदमी की बनाई हुई डिसैलिनेशन मशीन मोर देन 40% पानी को और ज़्यादा पॉल्यूट कर देती है। ये जो बोतल का पानी है ना, इससे कितना पॉल्यूशन है होता है वो आप सब जानते हैं। दोस्तों, ये जो हमारी शिक्षा है, माफ़ करना ज़रा, इस शिक्षा ने हमारे मस्तिष्क को, हमारी बुद्धि को बहुत तेज किया है। अब हम एक तरह से आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जीते हैं और उसको अच्छा मानते हैं। लेकिन भारत नेचुरल इंटेलिजेंस में और इमोशनल इंटेलिजेंस में दुनिया को सिखाने के लायक टीचर था, गुरु था। जी बिल्कुल। भारत के पास जो अपनी नेचुरल इंटेलिजेंस थी, उसको इस मॉडर्न एजुकेशन ने डिसइंटीग्रेट कर दिया, ख़त्म कर दिया। और अब हम जिस तरह की इंटेलिजेंस में काम कर रहे हैं, जिस तरह की कृत्रिम बुद्धिमत्ता, हिंदी में इसको कहते हैं कृत्रिम बुद्धिमत्ता। ये जो कृत्रिम बुद्धिमत्ता है, इसमें जो हमारी प्राकृतिक बुद्धिमत्ता थी या भाव की बुद्धिमत्ता थी, भाव की बुद्धिमत्ता में इस प्रकृति को ही भगवान माना जाता था। और ये भगवान शब्द भी जिस बुद्धिमत्ता से बना वो प्राकृतिक बुद्धिमत्ता थी। जी। भय से भूमि, गय से गगन, वैसे वायु, अ से अग्नि और न से नीर। ये जो पंच महाभूत हैं, इनके योग को हम भगवान कहते थे। और 1000 साल पहले तक कोई मंदिर नहीं था। 1000 साल पहले तक हमारी पूजा पाठ का यही पंच महाभूत थे। हवा, सूरज, पानी, इसी की पूजा करते थे, पेड़ पौधों की। तो ये जो एक तरह की हमारी भावात्मक बुद्धिमत्ता थी, जिससे हम प्रकृति को अपना सब कुछ मानते थे, वो अब टूट गई है, अब वो बिखर गई है। और जब वो बुद्धिमत्ता बिखरती है, तब एयर होस्टेज ही बोतल से पानी पिलाती है, तब वो पाइप का ही पानी पिलाती है। वो तो अच्छा है, उस बच्चे ने जवाब दिया कि हमारे घर में पाइप से पानी आता है, थोड़ा बहुत अभी धरती से जुड़ा हुआ है। नहीं तो वो तो कहता कि बोतल से पानी आता है, वो एक जार आता है 20 रुपए का, और वो रोज दे के जाता है, उससे हम पानी पीते हैं। तो दोस्तों, ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, जिसको मैं कृत्रिम बुद्धिमत्ता कहता हूँ जी। इस कृत्रिम बुद्धिमत्ता को भारत यदि अपनी प्राकृतिक बुद्धिमत्ता से जोड़कर काम नहीं करेगा, तो हम लोग इस भारत देश को, जो कभी दुनिया में सबसे ज्यादा जीडीपी थी, जी। केवल भारत की 32% जीडीपी थी दुनिया की, और तब हम सोने की चिड़िया थे। आज हम सोने की चिड़िया नहीं है। 32% से हमारी जीडीपी 3% पे आ गई है। क्यों आ गई है? क्योंकि हमारा जो प्रकृति और संस्कृति के साथ संबंध था, प्रकृति और संस्कृति के योग से बनने वाला जो हमारे विकास का मानचित्र था, उसका जो विकास का डिजाइन था, उसमें डिस्प्लेसमेंट नहीं था, उसमें डिस्ट्रक्शन नहीं था, उसमें डिजास्टर नहीं था, वो सनातन था। चरे वेती आदि अनंतहा, ना जिसका आदि होता है ना अंत होता है, चलता रहता है। मैं उसको हिंदी में कहता हूँ कि जब सदैव नित्य नूतन निर्माण की प्रक्रिया चलती है, जो कभी मरती नहीं है, कभी बिखरती नहीं है, कभी नष्ट नहीं होती है, वो सनातन है। तो ये जो हम हिंदू हैं ना, हम हिंदू अपने को सनातन कहते हैं, पर सनातनता को भूल गए हैं। सनातनता है कि जो इस प्रकृति में है, उसको सदैव बना के रखना,
उसको नष्ट नहीं होने देना। जब हमारा ये संस्कार और ये व्यवहार हमसे खिसकता है, तब प्रकृति और संस्कृति के रिश्ते हमसे टूट जाते हैं। और जब ये रिश्ते टूटते हैं, तब भारत जैसा मूल ज्ञान का देश अपने ज्ञान को भूलकर दूसरों की तरफ देखने लगता है। और दूसरों की तरफ देखते देखते ये भी बोलते हुए शर्म नहीं आती कि अब हम विश्व गुरु बन गए हैं। अरे यार, काहे में विश्व गुरु बन गए आप? आपकी जीडीपी तो 3% पे आके नहीं टिक रही है। विश्व गुरु वो होता है जो अपनी आत्मा को नहीं भूलता, जो अपने ज्ञान को नहीं भूलता, जो अपने ज्ञान से अपने को चलाता है और अपने ज्ञान से ही वो आत्मनिर्भर बनता है। मेरा देश स्वराज्य था 300 साल पहले तक। मुगल इस देश में राज कर रहे थे, पर मेरे गांव की आज़ादी उनके बस की नहीं थी छीननी। मेरे देश की, गांव की आज़ादी तो अंग्रेजों ने छीनी, और अंग्रेजों की शिक्षा ने छीनी, और हम सब अंग्रेज बन गए। जब से हम सब अंग्रेज बन गए ना, तब से हमारी संस्कृति और प्रकृति के साथ हमारा रिश्ता टूट गया। मैं फिर तुझे कहता हूँ विकास जी, विशाल विशाल विशाल, यदि भारत को फिर से गुरु बनना है, मुझे पता नहीं बनेगा कि नहीं बनेगा, लेकिन मैं सपने देखता हूं गुरु बनने के। कैसे बन सकता है? भारत की जो प्रकृति और संस्कृति का भू सांस्कृतिक मानचित्र है, उसमें भारत 86 जियो कल्चरल जोन का देश है जी। और इन 86 जोन में अलग तरह की खेती, अलग तरह की बारिश, अलग तरह की मिट्टी, सब कुछ अलग अलग है। उस सब को समझकर हमें अपने स्वराज्य में आना पड़ेगा जी, अपने स्वराज्य के रास्ते पर आना पड़ेगा। जब हम अपने ज्ञान के स्वराज्य में आते हैं, तब हम गुरु बनते हैं भाई। सोने की चिड़िया कब बनेंगे? सोने की चिड़िया बनना है ना जी, तो सोने की चिड़िया जब बनेंगे, जब हम अपने भू सांस्कृतिक मानचित्र में संस्कृति और प्रकृति को बिना बिगाड़े, बिना विस्थापन, बिना बिगाड़ और बिना विनाश के विकास की सनातन योजना बनाएंगे। जी बिल्कुल। जिस दिन भारत अपने विकास की सनातन योजना बनाएगा, उस दिन सोने की चिड़िया बनोगे। तुम सोने की चिड़िया तभी तक थे जब तक भारत के विकास के डिजाइन में सनातन का सम्मान था। सनातन के सम्मान ने हमें सोने की चिड़िया बनाया था, क्योंकि हमारी खेती जो थी वो पूर्ण रूप से संस्कृति थी जी। और हमारी जो प्रकृति है और ये जो पंच महाभूत वाली प्रकृति है, ये दोनों एक थी। ये जो एकात्मता थी, इस एकात्मता ने भारत को दुनिया का गुरु बनाया था माय डियर जी। और इसी से हम सोने की चिड़िया बन सकते हैं, और हमें कोई सोने की चिड़िया बना नहीं सकता। तो उसका संकल्प भी आज कर लेते हैं। मैंने तो आपसे सिर्फ हाफ स्टोरी शेयर किया, बच्चे के साथ क्या क्या बात की थी। अगली स्टोरी जो है पोपटराव पवार जी के लिए है। कर लो। मी त्यांना विचारलं की आपल्या ताटात येणारं किंवा माझ्या हातात असलेलं जे पॅकेट आहे ते जेवणात येतं कुठून किंवा ताटात येतं कुठून. त्या मुलाने पुढचं मला सांगितलं, तुम्हाला हे पण येत नाही? स्विगी असतं, झोमॅटो असतं, त्या ऑनलाईन ॲप्समध्ये ज्या वेळेला तुम्ही काहीतरी ऑर्डर करता त्यावेळेला तुमच्या ताटामध्ये अन्न येत असतं. मला सांगा, माझ्या लहानपणी किंवा आत्ताही आम्हाला माहिती आहे की शेतकरी ज्या वेळेला त्याच्या शेतात राबतो, तो काम करतो, त्यातून येणाऱ्या अन्नपदार्थांपासून आपल्या घरात येणारं जिन्नस येतं आणि मग त्यातून बनलेलं जे असतं ते माझ्या ताटात असतं. या पिढीला कसं सांगायचं की पीक तयार करण्यासाठी, शेती उत्पादनासाठी राबावं लागतं. ज्या पंचमहाभूतांचा आत्ता त्यांनी उल्लेख केला, त्या पंचमहाभूतांच्या अधीन व्हावं लागतं, स्वाधीन व्हावं लागतं आणि त्यानंतर माझ्या ताटामध्ये अन्न येतं. हे कसं शिकायचं आता पोपटरावजी? खरं म्हणजे आपण पूर्वी पाहिलं, एक 25-30 वर्ष मागं जाऊया. ज्यावेळेस शेतातलं कुठलंही पीक आलं की धान्याने भरलेले कंच शेतकरी पहिल्यांदा कट करायचा आणि तो गावातल्या मंदिरात आणून लटकून द्यायचा, खरंय. आणि मग पक्षी ते खायचे.
पाखरांचे थवेचे थवे सकाळी निघले की ते पूर्वेकडे जायचे आणि मावळतीला गेलं की घराकडे यायचे. वा. आता ती समस्या आहे पुढच्या पिढींना, कारण जोपर्यंत आपण पर्यावरणाची, ज्याला परिसंस्था म्हणतो, निसर्गाची ही सायकल आहे, ही आपण सुरक्षित करत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाहीत. पूर्वी माझ्या उत्पन्नाचा एक भाग पक्ष्याला गेला पाहिजे, पशुला गेला पाहिजे, उपाशी असेल त्याला गेला पाहिजे. अन्नदान ही प्रक्रिया होती. आणि गाय तो पहले से ही थी हमारी, लेकिन वो देशी गाय थी. आणि आता आपण सगळी ही परिस्थिती पाहिली तर आता आपलं अन्नच एवढं दूषित झालेलं आहे, कारण मातीचं आरोग्य एकदम बिघडलं. त्यामुळं जे उगवतं आहे, आणि पूर्वी आपलं होतं आरोग्यदायी स्वयंपाकघर होतं. बरोबर आहे. मग आजी आणि आई जे खाऊ घालायची त्याच्यामुळं माणसं 100 वर्ष आनंदाने जगत होती. आजी आजोबा कधी आजारी पडले नाही. आणि आता आपलं किचन फॉर हेल्थ नाही, आता किचन फॉर टेस्ट आहे. पूर्वी किचन फॉर हेल्थ होतं, म्हणजे आरोग्यदायी स्वयंपाकघर जोपर्यंत होतं तोपर्यंत कारण अन्नाला परब्रह्म मानलं गेलेलं आहे. अन्न हे म्हणजे उष्ट टाकू नका, त्याचा नाश करू नका, आणि भुकेलेला सुद्धा दिलं पाहिजे. आणि आता आपण पाहतो, आता तरी तो म्हणतोय की अन्न म्हणजे झोमॅटो इकडून तिकडून येत आहे. आता विदर्भच घेऊ आपण. 2 टोकं. आता मी त्या दिवशी छत्तीसगडमध्ये 2 दिवस पाहिलं आणि रत्नागिरीतही पाहिलं. आता नेमकी पाणीदार विदर्भ करायचा आहे, पण शेती असेल का त्यावेळेस? आता शेतकरी एक तर पक्ष्यांमुळं, पक्ष्याची थवे येतात, रानडुकरं येतात, रानगाई येतात, पुन्हा त्यानंतर एवढा नाश या पिकांचा होतो की शेतकरी म्हणतो आता करायचं कायसाठी. बरोबर. म्हणजे आता शेतकरी सोलरची शेती करेल पुढच्या काळात. आणि दुसरं, चला बांबूला मार्केट चांगलं आलं मग बांबूची शेती करेल. म्हणजे सौर ऊर्जेला शेती देऊन टाकायचं. वर्षाला 50,000, 60,000, 1,00,000 मिळालं तरी बाद झालं. आणि दुसरी, बांबू पाखराकडून त्याला नुकसान नाही म्हणून बांबूची शेती कराल. पण जर हे घडलं तर आता काय घडतंय? आता आपण म्हणतो वाघ आमच्या गावात आला, बिबटे आमच्या गावात आला. ते आपल्या गावात नाही आले, आपण त्यांच्या घरात घुसलो आणि आपण त्यांचं घर उद्ध्वस्त केलं म्हणून वन्यजीव माणसात आलाय. आज वाघ रात्री येऊन लहान मुलं उचलून येतोय, पुढच्या काळात तो दिवसा येऊन उचलून येणार आहे. आणि मग सरकारचं सगळ्यात मोठं बजेट शेतकऱ्यावर वन्यजीवांनी केलेल्या हल्ल्यासाठी तरतूद असते. आणि मग शेतीसाठी पाणी गरजेचं आहे, पण आपण जर परिसंस्थाच उद्ध्वस्त करून टाकले तर पुढं मग आपणही शेवटच्या टप्प्यात आहोत. म्हणून अमृतकाल आपण साजरा केला स्वातंत्र्याचा. या 75 वर्षात जेवढं निसर्गाकडून घेतलंय ते येत्या 25 वर्षात त्याचं त्याला परत दिलं नाही, तर या 25 वर्षात माणसाचं अस्तित्व सुद्धा आता संकटात आहे. आणि म्हणून नेमकी खायचंय काय? नाही तर पुढे जाऊन माणसं आता इतकं पळतायत की टॅबलेटवरच त्याचं अन्न तयार होईल. एक गोळी खाल्ली बास, तेवढ्या कॅलरी घेतल्या, संपलं. त्या खायला नको काही नको. म्हणून आपल्याला मातीचं आरोग्य, जो सेंद्रिय कर्ब आहे मातीतला, सहज आपण पाहत पंजाबची अवस्था काय आहे. 600-700 फूट जमिनीखाली गेलं तरी आता पाणी मिळत नाही. पाऊस पडला तरी रिचार्ज होत नाही. मातीची जी पाणी धारण क्षमता आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, ती संपून गेली. आज पंजाबमध्ये काय केलं? हरे क्रांतीनंतर पोट भरलं पण कॅन्सर घराघरात आला. बरोबर. श्रीमंती इतकी आली की आपल्याकडे उडता पंजाब सिनेमा आला आणि आमिरजींनी लालसिंग चड्डा आणला. का? श्रीमंती आल्यावर संस्कार कमी पडतात आणि माणसं व्यसनी होतात आणि वाढती व्यसनाधीनता. कारण एकडे आपण पाहायचो शुगर इंडस्ट्री ही आपला बॅकबोन होता महाराष्ट्राचा, बरोबर आहे.
बरोबर आता आहे. शुगर इंडस्ट्रीचं मेन प्रॉडक्ट शुगर होते एक काळी, आता मेन प्रॉडक्ट लिकर झालंय आणि बाय प्रॉडक्ट इथेनॉल झालंय. आणि जर मुलं दिवस उगवल्याबरोबर जिम खेळायला लागली, जयंत्या पुण्यतिथ्या वाढदिवस आणि निवडणुकात, तो पुढच्या ज्यांच्याकडे पाहून 2020चं स्वप्न पाहतो ते अन्नच खायचं नाही, फक्त प्यायचंच मागतील. म्हणून आम्ही गावात एकही पुतळा नाही आमच्याकडे, कोणाची जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी करत नाही. कारण राष्ट्रपुरुषांचे विचार राष्ट्र आणि समाजाला बरोबर पुढे घेऊन जाणारे होते. आणि आज जर राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथ्या जर दारू पिऊन साजरा करणार आपण असू तर नेमकी त्याची कृती काय आहे? मग ज्या तरुणाईकडं कुटुंबाचं, आईवडिलांचं, गावाचं आणि देशाचं भवितव्य आहे, ती तरुणाई जर व्यसनाधीन झाली तर मग पुढचा काळ कुठलं अन्न खायचं आहे आपल्याला हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल. खरोखर आहे. मी विचारलेला प्रश्न जो आहे तो तितकाच गंभीर आहे आणि तितकंच गंभीर उत्तर तुम्ही त्याला दिलेलं आहे. बरं पोपटरावजी, तुमची आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांची मैत्री तशी जुनी, दोघांचं मिशनही एकच आहे आणि प्रत्येकाला जलयोद्धा व्हायचंच आहे, जे आम्हालाही तुमच्यामुळे व्हावं लागणार आहे कदाचित, असं मला वाटतं. आपके संबंध किन किन लोगों के साथ है? सच्चाई जानना चाहता हूँ मैं आप, क्योंकि पोपटरावांनाही माहिती नसेल कदाचित, डकैतों से भी आप मिलते हैं शायद, डकैतों के साथ भी काम करते हैं आप, और डकैतों की जो बंदूक होती है उससे गोली नहीं, पानी और हरियाली भी बरसती है. कैसे? 1990 की शुरुआत में चंबल में जो डाकू थे, उनकी घरवाली होती है ना, वाइफ, उनकी पत्नियां, जी. उनके हालात बहुत ख़राब थे. क्योंकि डाकू तो सब बंदूक लेके चले जाते थे अपना जंगल वंगल में जो कुछ खाना पीना, लेकिन इनकी पत्नियों के पास कुछ नहीं था. तो हमने पहले इनकी पत्नियों के साथ काम शुरू किया, डाकुओं की, क्योंकि उन डाकुओं को पकड़ना तो बहुत मुश्किल था, कहाँ पकड़ें. तो इनकी पत्नियों ने जब अपनी ज़मीन को ठीक कर लिया, इनके पास ज़मीनें बहुत थी जी. लेकिन पानी नहीं था, और ये पानी जब लाल किला बना तब से वो पूरा जो लाल पत्थर वहाँ का निकला, माइनिंग के कारण, खनन के कारण, वो सब इलाका बेपानी हो गया था. और जब से वो इलाका बेपानी हुआ तब से वो 19 साल का कोई भी बच्चा जब होता है तो उसको वो बंदूक चलाने की ट्रेनिंग देते हैं अपने जंगल में, और वो बाकायदा हर साल ये काम चलता आ रहा था. तो हमने इन डाकुओं के साथ तो संपर्क बाद में हुआ, इनकी पत्नियों के साथ पहले हुआ, और इनकी पत्नियों को तैयार करके हमने इनकी ज़मीनों को खेती के लायक बनाया. और जब इन पत्नियों ने अपनी खेती करनी शुरू की तो बच्चों को स्कूल भेजना शुरू किया. तब ये बोलने के लायक हो गई थी अपने पति से, और अपने पति से सवाल पूछने लगी थी कि तू मुझे ब्याह के क्यों लाया था जब तू यहाँ रहता नहीं. तो उसने कहा मेरा रहने का तो मन करता है पर पुलिस नहीं रहने देगी. तो इनकी पत्नियों ने कहा जिन्होंने पानी का काम किया है वो पुलिस का भी इलाज कर देंगे, तुम बंदूक छोड़ने की तैयारी तो करो. तो मैंने मोटिवेट नहीं किया, अच्छा. मैंने उनकी पत्नियों से उनको मोटिवेट करवाया. क्या बात है. मैं क्योंकि मतलब डाकू भी डरते हैं अपनी पत्नियों से? पत्नियों से तो सब डरते हैं यार. पत्नी इतनी खतरनाक होती है कि वो बाहर तो अपने पुरुषों के पीछे पीछे चलती हैं, मुंह भी ढक लेती हैं, सब कुछ, लेकिन घर में उंगली पे नचाती हैं पतियों को. चार दीवारी के अंदर जो कुछ कर सकती हैं सब करती हैं वो, है ना. तो अब फिर इन डाकुओं ने उनको कहना शुरू किया कि ये पुलिस तो हमें यहाँ छोड़ेगी नहीं, हम तो तैयार हैं अब घर रहने के लिए. तो उन्होंने कहा कि वो जिसने पानी का काम करवाया ना वो सब देख लेगा. तो सबसे पहले भगवती ने अपने पति को, निर्भय सिंह डकैत के बारे में पढ़ लेना गूगल पे, जी बिल्कुल, उसको तैयार किया. और फिर इसको 4 महीने में मैंने अपने जीडीपी से मिलके और थोड़ा जुडिशियल एक्शन करके उसको मुक्त करा दिए सारे मुकदमों से. जब वो मुक्त हो गया तो वो हमारा फुल टाइमर कार्यकर्ता बन गया, और वो गांव में जाके जो गांव की थाई होती है ना, जिसपे गांव के लोग अपना फैसला करते हैं, उसको हम थाई बोलते हैं राजस्थान में. तो ये 3 बातें कहता था, जरा ये तीनों बात ध्यान से सुन लो. कहता था सुनो भाई, अब हम समझदार हो गए हैं, पानीदार हो गए हैं, इज्जतदार हो गए हैं,
मालदार हो गए हैं। जिन्हें मेरे जैसा बनना है वो अब बंदूकें छोड़ो, पानी का काम करो और खेती के काम में लग जाओ। क्या बात है। ये जो निर्भय सिंह था, हाँ। इसके गैंग में 142 डाकू थे और ये सबसे बड़ा गैंग था। फिर तो और तो कोई 100 का, कोई 150 का, ऐसे गैंग थे। निर्भय सिंह के इस सारे प्रयास से सब लोग धीरे 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 आने लगे और जो भी लोग वापस आते थे हम उनकी ज़मीनों को ठीक करवाने का काम और उनकी ज़मीनों पर पानी का काम करते थे। दोस्तों, मैं आज ये कह सकता हूँ कि चंबल नदी की घाटी में 13 छोटी नदियों को जो सूखी हुई थी, जब नदियाँ सूखती हैं तो वहाँ की सभ्यता और संस्कृति मर जाती है। वहाँ के लोग, सरिताएं जैसे सूखती हैं वैसे ही वहाँ की सभ्यताएं भी सूख जाती हैं। जी। जब ये नदियाँ सूखी तब यहाँ के लोगों ने बंदूकें हाथ में पकड़ के डकैती करना शुरू किया था। तो पहले हमने उन महिलाओं के साथ काम किया, फिर नदियों को, पूरी नदियों को पुनर्जीवित किया। अब वहाँ 13 नदियाँ उस इलाके में, केवल चंबल में, चंबल की छोटी छोटी 13 नदियाँ जब बहने लगी तो आज की तारीख में मैंने एक किताब दी है चांडक साहब को। उस किताब का नाम है बागी से किसानी। बागी माने डाकू। वो भास्कर के संपादक ने वो किताब लिखी है कि जो लोग बंदूक से अपना जीवन चलाते थे उन्होंने बंदूकें छोड़कर किसानी कैसे करना शुरू किया। दोस्त, मैं आपको इतना कहना चाहता हूँ कि चंबल के डाकुओं की बंदूकें छुड़ाना आसान था मेरे जीवन में, लेकिन ये जो दिल्ली बंबई वाले डाकू हैं इनकी बंदूकें कौन छुड़वाएगा। चंबल के डाकुओं की बंदूकें तो बहुत आसानी से छूट जाती है, लेकिन ये दिल्ली बंबई में जो बड़े डाकू बैठे हैं इनकी बंदूकें जिस दिन छूटना शुरू होगा उस दिन भारत फिर से जगत गुरु बनेगा, विश्व गुरु बनेगा। ऐसे कहने से भारत विश्व गुरु नहीं बनेगा। पहले इन दिल्ली बंबई वालों की बंदूकें छुड़वाना शुरू करो। जी। मौत का डर देना होगा इन नेताओं को, ऐसा कहना है। देखो, डर से कोई सुधरता नहीं है यार। डर, जिसके जीवन में डर नहीं होता वो ही डिसिप्लिन्ड होता है। जिसके जीवन में डर होता है वो अपने जीवन में कभी डिसिप्लिन्ड नहीं होता। इसलिए डर पैदा करके आप दिल्ली बंबई के डाकुओं की बंदूकें नहीं छुड़वा सकते। यदि उनकी बंदूकें छुड़वानी है तो फिर उनके साथ बैठ के जरा उनको ये सपने दिखाने होंगे कि अभी भी इस देश में बहुत कुछ बचा है, अभी सब कुछ लूटा नहीं है। जी बिल्कुल। जो बचा है उसको हम कैसे ठीक कर सकते हैं। ये दिल्ली बंबई के डाकू जिस दिन इस काम में लग जाएंगे, अपनी धरती को, अपनी प्रकृति को, अपनी संस्कृति को सुधार के कैसे हम दोबारा से स्वराज्य लेकर आएंगे, ये स्वराज्य का सपना जिस दिन दिल्ली बंबई के डाकू देखना शुरू करेंगे उस दिन भारत सोने की चिड़िया बन जाएगा। सोने की चिड़िया तो बनेगा ही, विश्व गुरु भी बन जाएगा। और विश्व गुरु ना भी बने तो कम से कम अपना स्वराज्य तो ले आएगा। अभी स्वराज्य नहीं है। अरे बेरोजगारी का डर हमें, स्वास्थ्य का डर हमें, हमारी स्वास्थ्य की सुरक्षा नहीं, हमारी क्लाइमेट की सुरक्षा नहीं, हमें हवा की सुरक्षा नहीं, पानी की सुरक्षा नहीं, तो फिर आज़ादी किस बात की है। कैसे आप कहते हैं कि आप आज़ाद हैं। यदि हम सचमुच आज़ाद हैं तो हमें हमारे पानी की आज़ादी, हमारी हवा की आज़ादी, हमारे अंजल की आज़ादी, हमारे रोजगार की आज़ादी, हमारी बीमारी की आज़ादी, जिस दिन ये आज़ादी मिलेगी उस दिन भारत स्वराज्य के रास्ते पर आगे बढ़ेगा। जी बिल्कुल, और बढ़ाएंगे ही हम लोग। ऐसा संकल्प आज के हम जल समृद्ध विदर्भ 2035 इस संकल्प यात्रा में इसको भी जोड़ देते हैं, क्योंकि जैसे जैसे आप लोगों से बातचीत बढ़ रही है संकल्प हमारे बढ़ते जा रहे हैं. पोपटरावजी, तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला प्रश्न करणार नाही. त्यांची टीम जशी मी उघडून दाखवली आता की डकैत लोकांची सुद्धा त्यांच्याकडे एक मोठी टीम आहे. तुमची टीम मला माहिती आहे, कारण ज्या वेळेला मी तुमच्यासोबत काही सेशन्स अटेंड केले, तुमच्या टीमबद्दल कळायला लागलं. मला सांगा, छोटे मुलं तुमची टीममध्ये कसं काय होते हो? म्हणजे आजोबांनी कधीतरी तंबाखू आणायला सांगितलं तर ते तुम्हाला येऊन सांगायचं असं मला माहिती आहे. ठीक आहे, तिथल्या महिला असतील, तिथले युवक असतील, ते सगळे तुमच्याबरोबर जोडले गेले.
आता आपला आजचा विषय आहे की जलसमृद्ध विदर्भ 2035 या संकल्पामध्ये कोण कोण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतं, केवळ नागपूरकर नव्हे, विदर्भवासीय नव्हे, महाराष्ट्रातले आणि देशातील आपण सगळ्या नागरिकांनी किती जबाबदार होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे व्यसनं जे असतात ते आता व्यसनाचं स्वरूप खूप बदलत चाललंय. म्हणजे आता आपण कधी कधी असं वाटतं का जुन्या काळात जी गावठी दारू होती ती जरा सेंद्रिय तरी होती. आता सगळं केमिकल आलंय. हो. आणि आता पूर्वी तंबाखू खाणं, बिडी ओढणं याला आपण व्यसन म्हणायचो. आता या व्यसनाच्या खूप पलीकडे शहरामध्ये सगळं चित्र ऑनलाईन व्यसन येतात. हा. आणि म्हणून आम्ही जी लहान लहान मुलांना घेऊनच, कारण आमची गावं जी उद्ध्वस्त झालती मुळात व्यसनाधीनतेमुळं. एका दारूच्या बाटलीत एका मुलीचं लग्न जमत होतं. बापरे. मुलांनी दारू आणायची, गावकरी कारभारी शाळेत बसून दारू प्यायची, आणि त्यातून दुर्दैवाने एक खुनासारखी घटना घडली होती. आणि मग हे करताना लक्षात आलं की मुलांना व्यसनं घरातलीच व्यसनी माणसं लावतात. म्हणून मग जी मुलं खाऊला पैसे दिले ना ते घेऊन यायचे. मग आम्ही त्यांना सांगितलं खाऊचे अर्धे पैसे आई बाबांसाठी. आणि मग आता 14-15 लाख रुपये एक ते 1ली ते 10वीच्या मुलांचे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा आहे सध्या. खाऊचे अर्धे पैसे आई बाबाच्या नावाने. आणि याचा परिणाम असा झाला की मुलांकडे पैसे हातात आल्यावर त्याचा मिसयूज होत नाही. आणि आपली जी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मुलं आम्ही कनेक्ट करून दिले. वा. म्हणजे जसं तुकोबारायांनी 375 वर्षापूर्वी वैकुंठ गमनाला जाताना सांगितलं, कोण आम्हा पुशे शिनोला भागलो तुझवी न उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावी सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारीला. क्या बात आहे. काय वेगळं पण निवळ वर्गाण्या जेवणावळी आणि मंडपाच्या बाहेर पडले तर आहे तशी वृत्ती. उपयोग काय? म्हणजे आपलं प्लॅनिंग अतिउत्तम आहे, बजेट अतिउत्तम आहे, समस्या जमिनीवर आहेत. म्हणजे जमिनीवरच्या समस्या सोडवायच्या असतील तर जमिनीवरची माणसं तिथे आपण कनेक्ट केली पाहिजे. नाही हिवरे बाजारमध्ये कोणीही मला BPLचं कार्ड द्या म्हणत, दारिद्र्याचेच कार्ड मला द्या, कोणी येत नाही म्हणायला. आणि दुसरीकडे ज्याच्या घरात 2 ट्रॅक्टर असो तो BPL खाली असो, आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर APL असो, जो रोजंदारीवाल्याला असो. म्हणजे आपल्या योजनांचं डिझाईनच मतपेटीभोवती घेतलेलं आहे. म्हणून आम्ही हिवरे बाजारमध्ये प्रधानमंत्री आवासचं घरकुल सुद्धा कोणी फुकट घेत नाही. कारण आज समाज एकदम पंगू झालाय. आणि 2019 पर्यंत शेती पंपाचं वीज बिल सुद्धा आमचं 100% भरलं जात होतं. घराचं 100% भरतात. कारण काय लोकांना इतकं पंगू केलंय की धान्य रेसिंगवर मिळतंय आणि पैसे वाटूनच सत्य जायचा जो मार्ग आलाय शॉर्टकट, हा खूप धोकादायक आहे. त्यामुळे माणसांची क्रय शक्ती कमी होत आहे. पण हे एका पक्षाला दोष देण्याचा अर्थ नाही. जो सत्य तो बाहेर जातो तो मग आम्हाला सत्ता द्या, आम्ही एवढं फुकट वाटू. आणि मग जो सत्यता आहे मग त्यालाही त्याच मार्गाने जावं लागतं. म्हणून कॉमन अजेंडा जोपर्यंत सर्वपक्षीय होत नाही, पाणी, पर्यावरण, माती, नशामुक्ती. आता लहान मुला जरी विचारलं ना एवढ्या छोट्या, लगेच तुकाराम मुंडेंचं नाव घेतो. काय वेगळं काय केलंय हो? आज तुकाराम मुंडे साहेबांचं आता इथून पुढे मग म्हणायचो एवढ्या वर्षात एवढ्या बादल्या, पण त्यांच्यामुळं आरोग्य, आणि ती चर्चा पेपरला येते ना. बरोबर. आत्ताशी त्यांचा बदलीचा रेट 250 कोटीवर गेला अजून. आणि ते अजून वर्षभर राहिले ते 1000 कोटीवर जाईल. बरोबर आहे. आणि मग हे असं जोपर्यंत घडतंय ना तोपर्यंत आपल्या सामाजिक प्रश्न सुटू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने शुद्ध भावनेने पुढे येऊन ही माझी जबाबदारी आहे. आज प्लॅस्टिकचं एवढी मोठी समस्या आहे, मातीच्या आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे, आणि कमी पावसात जो कमी काळात जास्त पाऊस पडतो सगळा मातीतला सेंद्रिय कर्ब घेऊन चाललाय. त्यामुळे मातीचं आरोग्यसुद्धा धोकादायक पातळीवर आहे. म्हणून आपल्याला सर्वांनी मिळून
कुठेतरी एका ठिकाणी जबाबदारी निश्चित करून चालणार नाही आपल्याला. प्रत्येकाला ह्या चुकाची जबाबदारी स्वीकारून आपण इथून पुढे त्या पद्धतीने काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून गावातली मुलं, गावातील महिला आणि शेतकरी एकत्र आले की आपल्याला काही, आणि एक गाव किती काळ एक एक दोन दोनच गावाची चर्चा करायची. राजेंद्र सिंहजी थकून जाते नाही, मी थकून जाऊ, आणि आदरणीय अण्णासाहेब हजारेंना तर थकावलं सर्वांनी. म्हणून सामाजिक कार्यकर्ते जे उभे राहतात त्यांच्या विचाराला कृतीची जोड देणं गरजेचं आहे, आणि ते जर आपण केलं तरच मोठी चळवळ होऊ शकते. खरोखर आहे. आणि आम्ही कायम असतोच, कायमच म्हणजे गेली 25-30 वर्षापासून आम्ही नेहमी एकत्र आहोत. बरोबर आहे. कुठे ह्या टोकाला किंवा त्या टोकाला आम्ही बऱ्याच वेळा हवाई मार्गातच असतो. खरोखर आहे. मात्र आजच्या या संकल्प संवादामध्ये आपल्याला सगळ्यांना काय गवसलं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली की जे जुनं आहे तेच सोनं आहे, तेच टिकवलं तर पुढच्या पिढी देखील समाधानी राहतील. दुसरीकडे एक गोष्ट समजायला मिळाली की जलसमृद्ध विदर्भ 2035चा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या सभागृहामध्ये उपस्थित आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः डॉक्टर राजेंद्र सिंगजी होते आणि पोपटराव पवार देखील होते. पद्मश्री आहेत ते, यांनी मॅगसेस पुरस्कार विजेते आहेत ते. मात्र यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या अनुभवातून आपण सगळ्यांनी शिकून या पुढच्या काळामध्ये महासागर जलसमृद्ध विदर्भ 2035मध्ये सहभागी होऊयात. आज तो संकल्प सगळ्यांच्या साक्षीनं करूयात आणि आपला विदर्भ, आपला महाराष्ट्र, आपला देश पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करूयात. या संकल्पासह तुम्ही दोघेही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं वेळात वेळ काढून. त्यासाठी आपल्या दोघांचेही विदर्भवासियांकडून, नागपूरच्या नागरिकांकडून खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. संदीपजी, ओव्हर टू यू. एक संवाद झालेला आहे आणि त्यानंतर पुढचा संवाद आपल्याकडे. या सभागृहात अनेक काही मान्यवर आहेत. जसे तुमचे प्रश्न आहेत तसे त्यांचे पण काही प्रश्न असतील तर आपण इकडचे 2 प्रश्न आणि तिकडचे 2 प्रश्न घेऊ, ज्या माध्यमातून सर्वसमावेशक हा आपला संवाद होईल, यात शंका नाही. तिकडे माईक द्या. प्रश्न अगदी थोडक्यात आणि थेट विचारा, म्हणजे बाकीच्यांनाही आपल्याला बोलता येईल. आणि प्रश्न कुणासाठी आहे ते सांगा, म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे माईक देणं शक्य होईल, त्यांच्याकडून उत्तर घेता येईल. मी आनंदबाबू कदम, नगरसेवक वाडी नगर परिषद. आता जी चर्चा झाली जलसमृद्धवर, थेट प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा. आपण यासाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि एक चळवळ उभी केली पाहिजे, हे सुद्धा पुढच्या पिढीसाठी आवश्यक आहे. नक्की. आपला प्रश्न कुणासाठी असेल, प्रश्न पुढच्या काय आहे? काळामध्ये ते प्रश्न? सांगा आणि थेट प्रश्न विचारा. प्रश्न हा आहे की वृक्षारोपण करणं, त्याची चळवळ उभी करणं. ठीक आहे. आता महत्त्वाचा विषय हा आहे की आपण लहानपणापासून शाळेत शिकत आलो 30% वन आच्छादित पृथ्वी असावी, म्हणजे बॅलन्स होईल. पण आता आपण म्हणलं जातं 21-22%, 18%च्या पुढं जंगल आपल्याकडे राहिलं नाही. आणि जंगल कशाला म्हणायचं की त्या जंगलात पक्षी आले पाहिजे, प्राणी आले पाहिजे, आणि माणसाचाही उदरनिर्वाह त्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे डेड फॉरेस्ट आपण तयार केला, कारण आपली बरीच त्यावेळेस गरज होती की आपल्याला ग्रीन कव्हर तयार करायचं होतं. म्हणून निलगिरी आणली, सुबाबूळ आणली, ग्लेरिसिडी आणलं, का जे डेड फॉरेस्ट तयार करतं पण वन आच्छादित केलं. यामुळं परिसंस्था आपली बॅलन्स राहिली नाही. म्हणून आपल्याला कोकणात कुठली झाडं आहेत, गडचिरोलीत काय आहे, चंद्रपूरमध्ये काय आहे, विदर्भाचं क्लायमेट कसं आहे, आणि मागच्या 100 वर्षात कुठली झाडं तिथं आहेत, तीच झाडं आपण तिथं लावली पाहिजे. विनाकारण कोकणातलं विदर्भात आणि विदर्भातलं मराठवाड्यात नेलं, हे सगळं बिघडून जाणार आहे. म्हणून आता आपल्याला शेती सुरुवातीला सांगितलं की आपण आता सौर शेती करणार आहेत आणि बांबूची शेती करणार आहेत, कारण तेवढंच परवडल आणि त्यासाठी अनुदान मिळेल आणि शेतकऱ्याला तुम्ही थांबवू शकणार नाही, किंवा त्याचं वन्यजीवापासून जे नुकसान होतं शेतीचं, मग यासाठी काहीतरी पर्याय दिला पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपण परिसंस्था पुन्हा बॅलन्स करत नाही
तोपर्यंत आपण सुरक्षित राहू शकणार नाही आणि प्राणी पुन्हा त्यांच्या त्यांच्या घरात आदिवासात जाऊ शकणार नाही. म्हणून खूप आता ही जबाबदारी निवड सरकारची नाही आहे. आणि एक आनंद वाटतो आता फिरताना खूप. काल एक मुलगा आमच्याकडे हिवरे बाजारला आलता, त्यांनी संकल्प सोडला मला 1000 वडाची झाडं यावर्षी लावायची. आणि खूप लोक आहेत, कोणाची वाट पाहत नाही, एकत्र येतात, ग्रुप करतात, झाडं आणतात आणि लावतात. आता 18 तारखेपासून उद्यापर्यंत आमच्या काही हॅपी फॅमिली हॅपी विलेज या कन्सेप्टवर शिबिर चालू आहे. जवळजवळ 12 राज्यातली लोक आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, काही IIT झालेली मुलं आहेत, 1-2 उद्योजक आहेत, विद्यार्थी आहेत. आणि विषय हाच आहे, गेल्या वर्षी आम्ही ते शिबिर घेतलं होतं आणि याही वर्षी आणि स्वखर्चाने येतात. कुठलंही सरकारी अनुदान नाही, कॉर्पोरेटचं अनुदान नाही. ते हिवरे बाजारला येतात, सगळं गाव फिरून पाहतात आणि गेल्यानंतर आपापल्या भागामध्ये या पद्धतीने काम करायला सुरुवात केलतात. आता गेल्या वर्षी जे 2-3 लोक येऊन गेले ते गेल्यानंतर आता बेगूसराय बिहारचा मुलगा आहे, तो गावात जाऊन सरपंच झाला यावर्षी. आणि तो म्हणला की मी आता तिथं तुमच्या धर्तीवर माझी ग्रामपंचायत मॉडेल करायचं ठरव. म्हणून हे आहे की जे वेगवेगळे प्रयोग आपल्याकडे चालतात, हिवरे बाजार घेऊन विदर्भात आलं तर चालणार नाही. काही जे कॉमन फॅक्टर एक आहे की लोकांची भागीदारी, लोकसहभाग. जोपर्यंत लोकांचा सहभाग मिळत नाही तोपर्यंत सरकारने काही केलं तरी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळू शकत नाही. यस सर, यस, धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न मी- डब्ल्यू सर, एक शेवटचा प्रश्न. हाँ बस शेवटचा सिंह साहब के लिए ये प्रश्न है मेरा. सिंह साहब, मैं कुओं पे काम करता हूँ, सार्वजनिक और ऐतिहासिक. आपने नदियों से कुओं को भरा गांव में, जिस तरह आपने बताया, बांध बनाकर. लेकिन शहरों की समस्या है कि शहरों में नदियां नहीं हैं और हम कुओं से बोरवेल की तरफ जा रहे हैं जो 400 और 500 फीट पर जा रहे हैं. तो इस समस्या से हम कैसे लड़ेंगे, क्योंकि लोग कुआं बुझा के बोरवेल की तरफ जा रहे हैं. सर एक देखो, मिनट, नदियां- दूसरे भी कई सवाल आपको ही है, एक हाँ, एक करके सारे सवाल एक साथ करेंगे. मेरा सवाल हाँ, मेरा सवाल राजेंद्र जी से है, वो भी केवल नागपुर के लिए. मेरा नाम है बाबा देशपांडे, मैं 12,500 झाड़ लगा चुका हूँ नागपुर में. सवाल ये है कि ये पानी का स्तर नागपुर के अंदर जो मेरे दृष्टि से कम हो रहा है वो आपको मंजूर है क्या? वो ऐसा है कि यहाँ सीमेंट के रोड नागपुर में हुए हैं, हो गए, अब जो हो चुका, लेकिन उसके बाजू में जो फुटपाथ उन्होंने किए हैं, वो जो फुटपाथ है वो पानी ज़मीन के अंदर जाने नहीं देता. और 1100 किलोमीटर का जो रोड तैयार हुआ है तो उसमें 28 करोड़ 86 लाख 4,000 स्क्वायर फुट ज़मीन बिना पानी के, बिना बरसात का पानी एब्जॉर्ब करके चल रही है. तो वहाँ झाड़ भी नहीं लगा सकते. तो आपको ये कहना है क्या इसके बारे में कुछ, तो ज़रा अच्छा रहेगा. मुझे कहना है. एक मेरा प्रश्न पवार साहब के लिए, जैसे एक मिनिट यांचे 2 प्रश्न होऊ द्या अगदी थोडक्यामध्ये, नंतर पवार साहेबांचे. हा शेवटचा हे देखो, असेल, आपल्याला एक वेळेचं तो बंधन मैं आहे. ये कहूँगा कि कोई शहर ऐसा नहीं है जहाँ नदी ना हो. सब शहरों में नदियाँ हैं, पर शहरों ने अपनी नदियों को नाले बना दिया. बम्बई ने अपनी 5 नदियों को नाले बना दिया. मैंने उन 5 नदियों की यात्रा की है बम्बई की. पूना ने अपनी 7 नदियों को नाले बना दिया. तो अभी ऐसा लगता है कि शहर में नदियाँ नहीं हैं. आपकी बात ठीक है, लेकिन ये याद रखना चाहिए कि कोई भी शहर भारत में बिना नदी के नहीं बसता. शहरों की बसावट ही नदियों के किनारे होती थी. इसीलिए मैंने बहुत पहले जब मैंने काम शुरू किया, मैंने एक मंत्र दिया था कि भारत की नीर, नारी और नदी ये नारायणी होती हैं. नारायणी का मतलब आप समझते हैं. हम पुरुष लोग उसको नारायण कहते हैं, स्त्रियां जो माँ का रोल करती है उसको नारायणी कहते हैं. तो ये देवी हैं. लेकिन हमने क्या किया कि इन नदियों की तो हत्या कर दी, लेकिन अभी भी नदियों को ठीक किया जा सकता है. पर इन नदियों को ठीक करने के लिए हमारी सरकारों में प्रतिबद्धता चाहिए और समाज में संकल्प करने का संकल्प चाहिए.
किसी भी नदी को अकेली सरकार, कितनी भी अच्छी सरकार हो, ठीक नहीं कर सकती। नदी को ठीक कर सकता है समाज, राज और उस इलाके के संत मिलकर। नदी केवल राज की नहीं होती और ना केवल समाज की होती, वो तो राज, समाज और संतों की साझी होती है, इसलिए उन सब की जिम्मेदारी है। पर नदियों को ठीक करने के लिए अभी भी आपके सब शहरों में पार्क हैं। ये जो पार्क हैं, इनके अंदर के अंडरग्राउंड एक्यूफर्स को समझ के, उसके स्टेटा को समझ के, ऊपर आपने पार्क बना लिया, बना लो, लेकिन जो नीचे उसका हिस्सा है उसको रिचार्ज जोन बनाना चाहिए, उसको रिचार्ज रिजर्व बनाना चाहिए। अभी आप नई ज़मीन रिचार्ज के लिए नहीं ले सकते, लेकिन पुरानी ज़मीनों को जो ऑलरेडी हैं उनको हम रिचार्ज जोन की तरह से कैसे यूज करें। देखो, हर तालाब नदी की माँ होता है। जब तालाब में पानी होता है तो वो अंडरग्राउंड एक्यूफर को, सबसरफेस एक्यूफर को रिचार्ज करके नदी के स्प्रिंग्स और नदी के फ्लो बनाता है। इसलिए जब तक भारत का हर शहर अपनी नदी को नदी बनाने की कोशिश नहीं करेगा, तब तक नदियां नहीं होगी। अब मैं एक बड़ी खराब बात कहता हूं, जो देश अपनी नदियों को नाले बनाता है, उस देश का सदाचार और संस्कृति नहीं बचती। और जो देश नालों को नदियां बनाता है, वो देश अपने आप को, अपनी संस्कृति को, अपनी प्रकृति को ऊपर ले आता है। तो आपको तय करना है माय डियर, यदि आप सचमुच अपनी शहर की नदियों को भी जीवित करना चाहते हैं तो नदियां जीवित हो सकती हैं, लेकिन इन नदियों को राज, समाज और तुम्हारे जैसे संत मिलकर ही कर सकते हैं। अकेला राज नहीं कर सकता। राज के सिर पे फंडा मत फोड़ो। राज और समाज और संत तीनों को बराबर एक लाइन में खड़ा कर दो, तब तो काम आगे बढ़ेगा। अकेले राज पर झंडा फोड़ना ठीक नहीं। मैं अपने दोस्त का सवाल का जवाब देता हूँ। मुझे लगता है कि ये जो हम विकास के विनाश में फंस गए हैं, ये जो हमारा नया विकास है, मैं आपके पास आ रहा हूँ, ये जो हमारा नया विकास है, इस नए विकास में विस्थापन है, बिगाड़ है और फाइनली विनाश है। इसीलिए हम सीमेंट का काम, पत्थर का काम इसलिए करना चाहते हैं क्योंकि वो पैसा कॉन्ट्रैक्टर की जेब में जाता है, और कॉन्ट्रैक्टर मोर देन 40% और 50% और कभी कभी 70% पैसा वापस हमारी विधायिका को, हमारी न्यायपालिका को और हमारी कार्यपालिका की जेब में लौटा देता है। इसलिए हम सारे पक्के काम करना चाहते हैं। जब धरती पे हम बिना सोचे समझे सीमेंट की लेयर फैलाते हैं और ये भूल जाते हैं कि जिस धरती माँ ने हमारा पालन पोषण किया, उस पे हम सीमेंट क्यों बिछा रहे हैं। अरे नासिक में जाओ ना तुम, वो पूरी गोदावरी जहाँ से जन्मी है, वहाँ उन्होंने उसका सबका कॉन्क्रीटाइज कर दिया। हम कितने सालों से उस मुकदमे को लड़ रहे हैं कि भाई वो हटाओ, नदी को अपने मूल स्वरूप में लेके आओ, लेकिन कोई चिंता नहीं है किसी को। बम्बई में और सावरी नदी का जो जहाँ से उद्गम है, संजय गांधी नेशनल पार्क, उस सब में उसका कॉन्क्रीटाइजेशन कर दिया, नीचे से पूरा नाला सब सीमेंट में हो गया। मैं किसकी कहानी यार तुम्हें सुनाऊं। मुझे उनका जो सवाल है, उस सवाल का जवाब यही देना है कि जब आप अपने आप को अच्छा बनाना चाहते हैं तो सबसे पहले तो प्यार करना पड़ेगा। अच्छे बुरे को छोड़ के ये छोड़ के कि कौन अच्छा कौन बुरा, थोड़ा प्यार शुरू करो। जब प्यार शुरू करोगे तो तुम्हें अपने काम पर विश्वास हो जाएगा, और जिस दिन विश्वास हो जाएगा फिर आप गलत काम को रोकने के लिए खड़े हो जाएंगे। यदि राजेंद्र जैसा मामूली आदमी ये कहने को तैयार है कि हमने 28,000 खदानें अरावली पर्वत की बंद कराई, और कितनी बार जानलेवा हमला हुआ, बलात्कार, ये वो सब कुछ तो कर लिया, लेकिन राजेंद्र सिंह अभी भी जिंदा है। सबको डर लगता है कि अडानी के खिलाफ बोल देंगे तो पता नहीं हमारा क्या हो जाएगा, अंबानी के खिलाफ बोल देंगे तो पता नहीं हमारा क्या हो जाएगा। तो हम ये जो हमारा डर है, ये डर निकालना शुरू करना पड़ेगा। जिस दिन हमारा डर निकलेगा, उस दिन हम रचना के और संघर्ष के काम में आगे घुस जाएंगे।
आपके सवाल का जवाब आया कि नहीं? थोड़ा सा बचा हुआ बता दो. नाही सर, बस संपला आता. आमच्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला संधी दिली आहे. नाही, थँक्यू सो मच. आपल्याला वेळ झालेला आहे. मी सर्व मान्यवरांचे टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यांचे प्रश्न आहेत, सगळ्यांच्या पण वेळाचं बंधन आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करूया. एक मिनिट फक्त. बोरवेलचा विषय खूप महत्वाचा आहे. असं आहे की ही आत्ता सुरुवात झालेली आहे. 2035 पर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. नाही, महासागर तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, नागपूरमध्ये टीम आहे, प्रत्येक जिल्ह्यात टीम आहे. भाईजींचा फोन नंबर आपल्याकडे मिळेल, संदीपजी देतील आणि तुम्ही कनेक्ट होऊ शकाल. मला एकच सांगायचं होतं की आता जे आपण बोरवेलचा विषय घेतला, सगळ्यात मोठी समस्या आता बोरवेलची आहे. कारण आपलं सगळं तंत्रज्ञान आणलं, विहीर खोदली, मग ऑइल इंजिन आणलं, इलेक्ट्रिक पंप आणला, आता बोरवेल आणला आणि आता प्लास्टिकचं जे क्षेत्र आहे ना, डायरेक्ट आता ढगच वळून प्लास्टिकमध्ये घेतील, जमिनीत पाणी जाऊ देणार नाही. हा इतका मोठा धोका आहे. आणि हिवरे बाजार निव्वळ बोरवेल नाही म्हणून जिवंत आहे. आजही तुम्ही गावात या, एकदा हापसलं की पाणी मिळतं. त्याला कारण बोरवेल नाही आहे. म्हणून आपल्याला ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. यस, धन्यवाद. मी सर्वांचे मनापासून आभार या सत्रासाठी करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की या जलसमृद्ध कार्यक्रमाचं या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. सन्माननीय ओमप्रकाश शेट्टेजी, सन्माननीय यांनाही विनंती करतो की त्यांनी वर यायचे. वैभव वानखेडे यांनाही विनंती करतो की त्यांनी वर यायचे. दीप प्रज्वलन आपल्याला करायचं आहे. पाठीमागच्या टीमला विनंती करतो की दीप प्रज्वलन करताना आसन व्यवस्था आपण बदलून घ्यायची आहे. बरं, ते मध्यभागी घ्या समयी. ओमप्रकाशजी शेट्टे यांनाही विनंती करतो. सन्माननीय पारधी गुरुजी यांनाही विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे जायचे. सुजाता मॅडम, पाठीमागची व्यवस्था. सुजाता, दीप प्रज्वलन 2 महान विभूती आणि सन्मानार्थी यांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. खरं म्हणजे महासागरच्या जीवनामधील हा एक अत्यंत जे काही आनंदाचे क्षण आलेले होते आणि येत आहे, त्यापैकी हा एक क्षण दीर्घकाळ स्मरणात राहील. ज्या क्षेत्रामध्ये समाजाने काम करावं, त्या क्षेत्रामध्ये खूप कमी लोक काम करतात. डॉक्टर राजेंद्र सिंह असेल किंवा पद्मश्री पोपटराव असतील. आता अशाच या कामामध्ये कुणीतरी सावित्रीबाई पाहिजे, कुणीतरी अहिल्याबाई पाहिजे, कुणीतरी जिजामाता पाहिजे. आणि या सभागृहातून एका अहिल्यादेवीच्या वारसाने प्रश्नही विचारला, त्यामुळे खरोखर महासागर परिवाराला देखील आनंद झालेला आहे. अशाच कामाची सगळ्यांकडून अपेक्षा आहे. आणि पाणी वाचवण्यासाठी महासागर जलसमृद्ध विदर्भ 2035 साठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. समयी माता या साईडला घ्या, आपल्याला प्रकाशन करायचं आहे. मी सर्व सन्मान्य यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्रीकृष्ण चांडक सर यांच्या खरी खरी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करायचं आहे. मी शेट्टे साहेबांना विनंती करतो की आपण वरच आसनस्थ व्हायचं आहे. खरी खरी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. खरीखुरी जनमानसामध्ये ज्या अग्रलेखाची सतत चर्चा होत असते, समाजामध्ये नेहमी त्याचं वाचन होत असतं, आबालवृद्धांमध्ये वाचन होत असतं, त्या खरीखरीच्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या सर्व मान्यवरांसोबत पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे देखील
व्यासपीठावर आहे त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्यासारखे काम करणारे समाजातील लोक ते देखील व्यासपीठावर आहे. खरोखरच आम्हाला महासागर परिवाराला कमालीचा आनंद झालेला आहे. पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते होत आहे. खरीखरीचा हा दुसरी आवृत्ती आहे. या जगामध्ये एकच व्यक्ती आहे जो रोज अग्रलेख लिहितो, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण चांडक सर. आणि खरीखरीच्या माध्यमातून त्यांचा अग्रलेख सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं आहे. या जलसमृद्ध विदर्भ 2035च्या माध्यमातून आम्ही 2 विशेष अंक काढलेले आहेत. एक महासागरचा, त्याचं प्रकाशन आता आपल्या हस्ते होत आहे. त्या अंकाचं प्रकाशन होईल. त्यानंतर नागपूर पोस्टच्या इंग्रजी अंकाचं प्रकाशन होईल. ही जी पुरवणी काढलेली आहे महासागरची, त्या पुरवणीचे आमचे राजकीय संपादक महेंद्र महाजन आणि नागपूर विभागाचे संपादक बागडेजी यांना विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर जायचं आहे. या महासागरच्या विशेष अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. महासागर नागपूर पोस्ट. बागडेजी, महेंद्र महाजन. अतिशय परिश्रम करून महेंद्र महाजन यांच्यासारखा एक अवलिया संपादक आम्हाला भेटला आणि एक ग्रुपला आमच्या ऊर्जा देण्याचं काम या निमित्ताने झालं. ही संकल्पना त्यांचीच आहे. महासागर ग्रुपचा मराठीचा अंक आणि नागपूर पोस्ट इंग्रजी अशा 2 अंकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की एक वेगळी चळवळ या निमित्ताने विदर्भात होऊ घातलेली आहे. यानंतर मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. आजचा हा समारोह पुरस्काराचा समारोह आहे. आम्ही सन्मान करतोय त्या सगळ्यांचा ज्यांनी विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केले, योगदान दिले. मी सुरुवात करतो ज्यांची चर्चा राजस्थान नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही तर अवघ्या जगामध्ये होते असे पाणीवाले बाबा आदरणीय राजेंद्र सिंह सर यांच्यापासून. राजेंद्र सिंह यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी चांडक सरांना विनंती करतो की आपण त्यांचा महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करावा. आता ते तर राजस्थानचे, मग त्यांना महाराष्ट्र भूषण कसा, तर ते अवघ्या भारताचे आहेत म्हणून त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. मी चांडक सरांना विनंती करतो की चांडक सरांनी मान्यवरांना की त्यांचा सन्मान या ठिकाणी पहिल्यांदा करावा. एका महान तपस्वीचा सन्मान वृत्तपत्र क्षेत्रातील एका दुसऱ्या महान तपस्वीच्या हस्ते होत आहे. याचा नागपूरकरांना देखील प्रचंड आनंद झालेला आहे. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला देखील आनंद झाला आहे. समाजातील अशी माणसं हेरून शोधून महासागर परिवार यांचा सन्मान करीत असते. त्यामध्ये मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंह उर्फ पाणीवाले बाबा यांचा समावेश आहे. त्याचा आम्हाला सर्वाधिक आनंद होत आहे. धन्यवाद. सन्माननीय राजेंद्र सिंह यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर दुसरे महाराष्ट्रातले पाणीवाले बाबा आदरणीय पोपटरावजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पोपटराव पवार ग्रामीण भागातून याच्या क्षेत्रामध्ये जे अतुलनीय काम करीत आहे त्याचा महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड अभिमान वाटतो. सर्वस्वी श्रीकृष्ण चांडक आणि व्यासपीठावरील सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान होत आहे. महासागर परिवार त्यांचं मनापासून अभिनंदन करीत आहे. धन्यवाद. यानंतर आपण इतर मुख्य पुरस्काराकडे वळतोय. मी सुरुवात आदरणीय पोपटराव पवारजी आणि राजेंद्र सिंहजी यांना विनंती करतो की आपण इतर सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सुरुवातीचं नाव आहे ओमप्रकाशजी शेटे यांचं. ओमप्रकाशजी शेटे दिंद्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड सारख्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा प्रवास आज महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारा ठरला आहे. एखाद्या छोट्याशा गावातून निघालेला एक सामान्य माणूस कर्तृत्वाच्या, सेवाभावाच्या आणि माणसं जोडण्याच्या ताकदीवर किती मोठा प्रवास करू शकतो याचे उदाहरण म्हणजे डॉक्टर ओमप्रकाश शेटे. वैभव. यानंतरचा सन्मान आहे
विशाल पाटील यांना ओळखणार नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून एक वेगळं काम विशाल यांनी केलेलं आहे आणि याच कामाचा विषय म्हणून महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी गौरव करत आहोत. विशाल पाटील यांच्यासाठी टाळाच्या गजरात आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. पत्रकारितेतील अनुभव, नेतृत्व आणि प्रभावी वाटचाल म्हणजे विशाल पाटील. महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनी क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण निवेदन शैलीने, प्रभावी सूत्रसंचालनाने आणि संपादकीय नेतृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे विशाल पाटील होय. यानंतर पुढचं नाव आहे वैभव वानखडे यांचं. मी सन्माननीय पोपटराव पवारजी आणि आदरणीय राजेंद्र सिंह सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. वैभव वानखेडे, अकोला येथील वैभव दिलीपराव वानखेडे यांची सेवा फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून ही संस्था प्रामुख्याने मेळघाट व विदर्भातील ग्रामीण भागातील शाळा, शैक्षणिक विकास आणि विद्यार्थी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते. मेळघाट आणि दुर्गम भागातील अनेक शाळांची दुरवस्था सुधारण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेऊन तेथील शाळा दत्तक घेतल्या आहेत. राज्यातील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व आनंदी वातावरणासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. धन्यवाद. एका ओळीमध्ये सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी 4000 शाळांना चेहरा देण्याचं काम वैभव वानखडे यांनी केलेलं आहे आणि वैभव अकोल्याचे आहेत, विदर्भाचे आहेत म्हणून त्यांचा विशेष अभिमान या ठिकाणी आहे. हेच मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. यानंतर सविता गिरे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उल्हास पाटील हे हा सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सविता गिरे पाटील. प्राध्यापक डॉक्टर सविता गिरे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात त्या काम करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी आपली टीम उभी केली आहे. बैठका घेतल्या जातात, नियोजन केले जाते आणि कुठलाही गाजावाजा न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते, त्यांना सक्षम केले जाते. यानंतरचा पुरस्कार आहे सन्माननीय संजयजी भार्गव यांचा आहे. त्यांच्यासोबत त्यांची टीमही आली आहे. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी जायचं आहे. सन्माननीय संजयजी भार्गव. संजयजी भार्गव, जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट वर्धा ही संस्था विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांच्यासोबत त्यांची टीम आली आहे असंही कळते. त्यांना तेही त्यांच्या समवेत जाऊ इच्छित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे आणि ही सुरुवात आहे जलसमृद्ध विदर्भ 2035ची, ज्यासाठी महासागर मीडिया ग्रुपने पुढाकार घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या या चळवळीमध्ये, उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही आपल्याला विनंती आहे. या संस्थेची स्थापना 1942मध्ये झाली असून तिची घटना खुद्द महात्मा गांधींनी तयार केली होती. ही संस्था 2013 पासून वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहे आणि 2019 पासून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करत आहे. डॉक्टर सचिन पावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर सचिन पावडे यांना महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन आम्ही गौरव करत आहोत त्यांचा. डॉक्टर सचिन पावडे. डॉक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रुग्णालय, स्टेथोस्कोप आणि रुग्णांची सेवा याच गोष्टी उभ्या राहतात. मात्र काही डॉक्टरांची भूमिका उपचारांच्या खोलीच्या बाहेरही विस्तारलेली असते. ते आजारावर उपचार करण्याबरोबरच आजार निर्माण करणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवरही काम करतात. वर्ध्याचे डॉक्टर सचिन सुरेश पावडे हे अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे डॉक्टर आहे. धन्यवाद. सन्माननीय माधव कोटरस्थाने यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माधवजी यांचं काम प्रत्येकाला माहीत आहे. टाळ्याच्या गजरात आपण माधवजी यांचं या ठिकाणी स्वागत करूया महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन. माधवराव कोटस्थाने यांच्या कार्याची राज्याने घेतलेली दखल वाखाणण्याजोगी असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिव्हिल इंजिनियर असलेल्या बेरोजगार अभियंत्यांची पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था वर्धा येथे गडकरींच्या मार्गदर्शनाखाली कोटस्थाने यांना सचिव पदाची जबाबदारी देत पावसाच्या पाण्याने संधारण, संचयन व संवर्धन म्हणजे भूजल पुनर्भरण कार्य करण्याकरता
तामसवाडा पॅटर्न 2010 ते 2026 राबवून परिसराला हिरवेगार करण्याचे नितीनजीचे स्वप्न माधव कोटस यांनी राबवत आहे. यानंतर सरिता गाखरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सरिताजी यांच्या कार्याचा उल्लेख राज्यातल्या कानाकोपऱ्यात झालेला आहे, म्हणून त्यांचा हा सन्मान होतोय. महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार सरिता गाखरे. सरिताताई गाखरे एखाद्या पदाधिकाऱ्याच्या टेबलावर फायलींचा ढीग असतो, पण काही पदाधिकारी त्या फायलींच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतात. एखाद्या सहीने एखादं काम पूर्ण करता येतं, पण एखाद्या निर्णयाने हजारो कुटुंबाचं भविष्य बदलता येतं. प्रशासनाच्या चौकटीत राहूनही समाजासाठी काहीतरी वेगळं आणि कायमस्वरूपी कार्य करण्याची जिद्द ज्यांच्यात असते, अशा पदाधिकाऱ्यांमध्ये वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिताताई आपले देखील नाव आहे. यानंतर सन्मान होतोय सन्माननीय TS भाल यांचा. TS भाल यांना ओळखणार नाही असा माणूस महाराष्ट्रात नाही आहे. सक्षम पोलीस अधिकारी, सच्चा समाजसेवक आणि अत्यंत कडक शिस्त असलेले व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय TS भाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने स्वतःला सेवाभावी कार्यात वाहून घ्यावं इतकं मोठं नाव आणि वेगळं नाव सन्माननीय भाल साहेब यांचं आहे. डॉक्टर TS भाल नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एका दुर्गम गावातील अशिक्षित शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले डॉक्टर भाल हे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी 1976 मध्ये वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यानंतर गुन्हेशास्त्र विषयात डॉक्टरकी मिळवले आहे. थँक्यू. यानंतर सन्मान्य संदीप श्रीखेडकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संदीपजी. संदीप श्रीखेडकर नागपूरमधील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ. त्यांनी अभिरुची फाउंडेशन, पर्यावरण प्रथम, द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन, जनक्रोश, नेक्टर वर्ल्डच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी 100हून अधिक जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. गोदावरी कृष्णा नदीजोड प्रकल्पाची रचना, क्षेत्र जलनिस्सारण अभ्यास व जलवैज्ञानिक अभ्यास केला. सन्माननीय ओमप्रकाश शेट्टीजी, आपले हात त्याला लागू द्या अशी विनंती आहे. संदीप श्रीखेडकरजी यांचा सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर डॉक्टर प्रवीण डबलीजी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नागपूरचे आवडते व्यक्तिमत्व आणि पाण्यासाठी ज्यांनी खूप मोठं काम उभं केलं आहे असे प्रवीण डबली. डॉक्टर प्रवीण नीलकंठराव डबली हे ज्येष्ठ पत्रकार देखील आहे. सामाजिक कार्यकर्ते, जलसंवर्धनाचे प्रहरी, पर्यावरणप्रेमी, योग प्रशिक्षक व योग थेरपिस्ट म्हणून विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवताना सामाजिक, पर्यावरणीय आणि जलसंवर्धनाच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने जनजागृती केली आहे. विशेषतः पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन, ऐतिहासिक विहिरींचे पुनरुज्जीवन या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. नियोजित ठरलेले सन्मान या ठिकाणी जवळपास संपलेले आहेत, पण मला 3 लोकांचा तसे अनेक मान्यवर या सभागृहात आहेत, पण मला 2-3 लोकांचा सन्मान आवर्जून या ठिकाणी मुद्दाम करायचा आहे जो माझ्या लिस्टमध्ये नव्हता. पहिलं नाव आहे सन्माननीय मुरलीधर बेडखोले काका. मुरलीधर बेडखोले काका यांनी वर्धेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये जे काम उभं केलेलं आहे त्याचा अभिमान वाटावा असं त्यांचं सामाजिक काम आहे. ते कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आले असले तरीही मला आवर्जून या ठिकाणी असं वाटतं की त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. चला जागूया नदीला हा खूप मोठा उपक्रम त्यांनी उभा केला आहे. डॉक्टर अशोक बेलखोडे जे आमचे किनवटचे बेलखोडे साहेब आहेत, त्यांचे ते भाऊ आहेत, त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. पुस्तकं द्या ना, ते पुस्तकं द्या, हां पुस्तकं घ्या. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर आनगा वैखंडे या ठिकाणी आहेत. आनगा वैखंडे यांनी राज्यभर
एक चळवळ उभं केली. त्या चळवळीचं नाव आहे दान पावलं अशी त्यांची संस्था आहे आणि त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 3000 लोकांना आपले अवयव दान करण्यासंदर्भामध्ये पुढाकार घेण्यासाठी उत्साहित केलेलं आहे. त्यांचा खूप मोठे NGO आहे आणि त्या NGOच्या माध्यमातून ते देशभर काम करत असतात. त्याचा अभिमान आहे अनघाजी यांचा. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दान पावलं त्यांची संस्था आहे, ज्या संस्थेने आपल्या डेड बॉडीज देण्यासंदर्भामधला जो उपक्रम हाती घेतला, अवयवदान संदर्भातला जो उपक्रम हाती घेतलाय तो निश्चित वाखण्याजोगा आहे. सन्माननीय जयंत पारधीजी जे आपल्या समवेत आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी शेट्टे सरांना विनंती करतो की आपण पारधी सर यांचा सन्मान करावा. सन्माननीय पारधी सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. या सन्मानानंतर सगळ्यांच्या वतीनं सन्माननीय ओमप्रकाश शेट्टेजी अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. जयंत पारधी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओमप्रकाश शेट्टेजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर एक माईक सन्माननीय शेट्टे साहेब यांना द्या. शेट्टे साहेब अगदी थोडक्यामध्ये या पुरस्काराला उत्तर देतील सर्वांच्या वतीनं आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. खरं म्हणजे सर्वांचे सन्मान होत असताना मी शेट्टे साहेबाचा अगदी अजून थोडासा वेळ घेतो. शेट्टे साहेबांनी साधारणतः 5 लाख लोकांचे प्राण वाचवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हा विदर्भामधला आकडा 1.5 लाख लोकांचा आहे. महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य व्यवस्थेला एक शिस्त लागलेली आहे, ज्या आरोग्य व्यवस्थेला सलाईन लागलेली होती, त्याला सरळ करायचं काम ओमप्रकाश शेट्टीजीने केले आहे आणि आत्ता महाराष्ट्रामधल्या साधारणतः 60% लोकांपर्यंत आयुष्यमान कार्ड पोहोचती करणं आणि त्यांना मोफत आरोग्य व्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे ओमप्रकाशजी शेट्टे. आज जलसमृद्ध विदर्भ 2035 एक मोठं उद्दिष्ट ठेवून आज या कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली असं म्हणायला हरकत नाही. आमच्या सर्वांचे सत्कार होत असताना ज्यांनी स्वतःची 56 एकर जमीन समाज हितासाठी दान करून पवित्र पत्रकारिता जमली अशी श्रीरामजी चांडक यांचा खरा सत्कार होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आज एका चांगल्या संकल्पनेला सुरुवात केली आहे. जे सूत्रसंचलन प्रत्येक कार्यक्रमामध्ये असे लोकांमध्ये बसून करतात. काही लोक पडद्यामागचे सूत्रधार असतात आणि संदीप काळेंचा त्याच्यात समावेश आहे असं मला म्हणायला हरकत नाही. त्यांच्या वयाच्या दुप्पट असे त्यांनी 92 पुस्तकं या कमी वयामध्ये त्यांनी लिहिले, जे समाज हितार्थ लिहिले. अनेक पुस्तकांचे ऑल इज वेल असू द्यात, हे असू द्यात, उच्चांक गाठला. मनोज शर्मा IPS होते, त्यांच्या 12th फेल नावाचं हे केलं, एक पुस्तक केलं, ज्याच्यावरती चित्रपट देखील झाला. आज विषयांतर होऊ देत नाही, परंतु आज पोपटराव पवार आणि राजेंद्र सिंगांची जी मुलाखत ऐकायला मिळाली, ज्या पद्धतीनं झेंझी असू द्यात किंवा कुणी असू द्यात, तुम्ही आम्ही असू द्यात, मोबाईलच्या उत्क्रांतीमुळं क्रांतीमुळं मला माहीत नाही, परंतु माणूस मात्र दुरावला. आणि सगळ्या गोष्टी मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन आल्यामुळं आमची मुलं देखील त्या मोबाईलमध्ये एवढे गुंतले की ते म्हणले की तुम्ही आमच्या मोबाईल का दिला. पण अशा मुलाखती घेतल्या तर संस्कृतीचं रक्षण होतं आणि प्रत्यक्षात जीवित असलेल्या व्यक्ती आपले जीवित अनुभव ज्यावेळेस सांगते त्यावेळेस या दशकातलं सगळ्यात मोठं चीज झालेलं असतं. अशा पद्धतीचं विदर्भाचं आजची मुलाखत होती असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे अनुभव, 30-40 वर्षाचा दीर्घ प्रवास. सुदैवाने पोपटराव पवारांना मी 2015 साली माझ्या गावी नेलं होतं. आज 11-12 वर्ष होत आहेत पोपटरावजी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या गावची पाणी पातळी ही 560 फूट होती, पिण्याचं पाणी 560 फूट. म्हणजे मी विदर्भाने मराठवाडा काही वेगळं रिजन नाही आहे. आरोग्याचं काम करत असताना मनामध्ये हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पहिला प्रमुख झालो आणि एका गेस्ट हाऊसमध्ये होतो चर्चगेटला, ते स्टेटसला असा कॉक वरती केल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये 15 लिटर पाणी आलं आणि माझ्यानंतर मला माझं गाव दिसलं आणि पोपटरावनं विनंती केली. आम्ही एकत्र आमच्या गावी गेलो.
पोपटरावांनी त्यावेळेस सूचना दिली होती की न मागता काही देऊ नका लोकसभा झाल्याशिवाय, पण मी त्यांची सूचना मानली नाही. त्याचं कारण आहे, माणसाने पदावर बसल्याच्या नंतर त्या पदाचं अवमूल्यन होऊ नये. माणसाची पदं महत्त्वाची का माणसाचं कर्तृत्व मोठं असेल तर का त्या पदाला किंमत येते, म्हणून मी त्या कर्तृत्वाला आणि कर्तव्याला जाण दिली आणि त्या ठिकाणी 10 बंधारे टाकले, CCD बंधारे. त्यामध्ये 60 लाख रुपयाचा एक बंधारा आहे, त्यामध्ये 60 तलाव एवढं पाणी स्टोरेज होतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते पूर्ण बंधारे भरले, रीतीने भरले, गाळाने भरले. लोकसभा नाही, त्याच्यामुळे ते पूर्णतः वॉटर स्टोरेज थांबलं होतं. परवा GVTने जे ग्लोबल विकास ट्रस्ट आहे त्यांनी एक्सकॅव्हेशन केलं. एक्सकॅव्हेशन जेवढं चांगलं तेवढं वाईटच. जर त्या ठिकाणी पाणी अडवलं, वाटर स्टोरेज करायला जर चान्स असेल तरच एक्सकॅव्हेशन करावा. जे म्हटले राजेंद्र सिंह जी, आपने जो बोला कि हर सिटी में वहाँ जितनी भी रिवर थी उनको सब छोटा कर दिया. इसमें जिम्मेदार लोग भी है और पॉलिटिशियन भी है. हम सब कुछ तो डिपेंड पॉलिटिशियन के ऊपर नहीं रह सकते. आणि मी माझ्या गावात मला आनंद वाटतो की मी 3 विहिरी खोदल्या पोपटरावजी. 30 ते 40 फुटावरती आजही पाणी, लक्षात घ्या, पाऊस नसताना देखील. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मराठवाडा आणि विदर्भ ही वेगळी गोष्ट नाही आहे. तुम्ही गावागावामध्ये ज्या पद्धतीने गेलात, परमेश्वराने तुम्हाला एवढं दीर्घायुष्य द्यावं की प्रत्येक ठिकाणी जाऊन. कारण आता तुम्हाला एक सांगू, वाटर स्टोरेज ही कल्पना मुरली, परंतु आज पहिलं गाव तिथं हगंदारी म्हटलं जायचं. जब शौच के बारे में, अगर गांव कहाँ आ गया तो शौच का अगर बास आ गया तो वहाँ पे गाँव आ गया, ये संकल्पना थी. लेकिन अब गांव ढूंढना बहुत आसान है. जिस गांव के बाहर प्लास्टिक का ढेर सारा कचरा पड़ा हो वो गांव आ गया है. इतनी बुरी हालत यहाँ पे हो गई. आप वाटर स्टोरेज करने के लिए चले थे, रिवर वगैरह अब बड़ा कर रहे हैं, एक्सकॅव्हेशन कर रहे हैं, लेकिन वहाँ पे लोग कचरा ला के डाल रहे हैं, और वो भी प्लास्टिक का. सगळ्यात मोठं संकट महाराष्ट्रामध्ये कुठलं आलं असेल तर प्लास्टिकचं. त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये मी जास्त वेळ घेत नाही, संदीप तिकडून बोलतोय. मी आयुष्मानचा अध्यक्ष आहे, त्यामुळं मी माझ्या कामाकडे येतो. माझी विनंती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक 12.5 कोटी लोकांचे आयुष्मानचे कार्ड निघतात. स्वतःचं राशन कार्ड अपडेट करा, स्वतःचं सगळं ते EKYC करून टाका. 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत झालेत. यापेक्षा आणखीन एक विनंती, 22 लाखापर्यंतचे ट्रान्सप्लांट, जी माझं कधी काळी स्वप्न होतं की आपल्या काळामध्ये मेजर ट्रान्सप्लांटसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, दुसऱ्यात लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला पहिली संधी दिली. आज आयुष्मानचं अध्यक्ष केलं केंद्रातून इथं आणून. त्यामुळं या संधीचं सोनं करत असताना नागपूरकरांनी किंवा विदर्भातल्या लोकांनी कुठं मागं राहू नये, त्यासाठी विनंती माझी, आयुष्मानचं कार्ड करा. आज आमच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशा पद्धतीनं पोपटरावजी तुम्ही आज मुलाखतीमध्ये विविध अनुभव सांगितले. एक मात्र शेवटला सांगतो की सनातन संस्कृतीच्या बद्दल बोलत असताना सनातनचा खरा अर्थ, तुम्ही आणि आम्ही ज्यांना आदर्श काळसिद्धेश्वर स्वामींच्या मठावरती जातो, वहाँ पे पंचमहाभूत का 5 दिन का अधिवेशन वहाँ पे रखा था और 30 लाख से ज़्यादा राजेंद्र सिंह जी वहाँ पे लोग आए थे. पंचमहाभूताचं खरं स्वरूप आणि खरी माहिती त्यावेळेस त्यांनी तिथं दिलं. हे पंचमहाभूत जर जपलं, मला वाटतं की कुठल्या भूतांच्या मागे लागण्याची गरज पडणार नाही. त्यामुळं सर्वांना आजच्या जलसमृद्ध विदर्भ 2035 या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आम्हाला पुरस्कार्थी म्हणून निवडलं, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आपण जी इच्छा व्यक्त केली सन्मान्य श्रीकृष्ण चांडक यांच्या सत्काराबद्दलचा, तो सत्कार आपण करून घ्या. त्यानंतर चांडक साहेबांना काय बोलायचं झालं. आता आधीच वेळ झालेला आहे. त्यांनी सत्कारासाठी विनंती केली. आपल्या सगळ्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे, खानपानाची. त्याचबरोबर विशेष अंक पण आपल्याला द्यायचा आहे. सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. परत ते ओमप्रकाशजी शेट्टे म्हणतील की माझं तुम्ही ऐकलं नाही आणि मुंबईला गेले की मला परत ते. सर्वांना विनंती आहे, बाहेर चहा पाण्याची व्यवस्था, यांचं काही ऐकू नका तुम्ही जास्त. आपल्या सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी चहापानची केलेली आहे. मी विनंती करतो की आपण चहापान घ्यावं. आदरणीय महेंद्र महाजन यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आजच्या आभार प्रदर्शन करावं. महेंद्र महाजनजी कुठे? महाजन साहेब कुठे आहेत? महाजन साहेब हे घ्या माईक. आपल्यासाठी विशेष अंक ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. या आनंददायी कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी झाला. माननीय डॉक्टर महासागर न्यूज.